नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद वडोदकर आपलं हार्दिक स्वागत करत आहे स्पार्क अकॅडमी तर्फे आयोजित PY2 डिस्कशन सिरीज मध्ये. आपण GS4 चे इकॉनॉमिक्सचे पेपर्स बघत आहोत. आपण यापूर्वी 2020 चा पेपर बघितलेला आहे. आता आपण 2021 चा पेपर डिस्कस करणार आहोत. तर 2021 चा पेपर तुमच्याकडे असेल, सेट ए चा पेपर आहे आपल्याकडे. तर बघा, सेट ए मधल्या पेपर मध्ये आपण बघितलं तर एक बघूया. प्रश्न क्रमांक 1 मध्ये काय म्हटलेलं आहे? तर प्रश्न क्रमांक 1 मध्ये बघा, नीति आयोग संदर्भात क्वेश्चन आहे. नीति आयोगाच्या संदर्भात विधाने विचारात घ्या. तर नीति आयोग तुम्हाला माहिती कधी आलेला आहे? 1 जानेवारी 2015 ला स्थापन झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणाच्या जागी आलाय? तो प्लॅनिंग कमिशनच्या जागी आलेला आहे. तर बघा, आपण त्याच्यामध्ये योग्य विधान आपल्याला विचारले. तर अध्यक्ष म्हणून भारताचे पंतप्रधान असतात का? तर एक्स ऑफिसर चेअरमन म्हणून नीति आयोगचे अध्यक्ष म्हणून असतात पंतप्रधान असतात. विधान ए करेक्ट आहे. भारताचे राष्ट्रपती उपाध्यक्षांची निवड करतात. उपाध्यक्ष म्हणजे काय? तर जे पूर्णवेळ उपाध्यक्ष असतात किंवा जे मेन काम करतात. तर उपाध्यक्षांची निवड राष्ट्रपती करत नाही. कोण करतात? तर पंतप्रधान करतात. त्यामुळे ब विधान चूक आहे. मग ब चुकीचं तर डायरेक्टली इलिमिनेशनला जायचंय. पर्याय क्रमांक 2 गेला, पर्याय क्रमांक 3 गेला. म्हणजे आपला ए करेक्ट आहे. आता आपल्याला क विधान वाचायचं आहे. क विधानामध्ये बघितलं काय? सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश गव्हर्निंग काउन्सिल मध्ये होतो. येस, तर याच्यामध्ये मेन महत्त्वाची जी बॉडी तर ती गव्हर्निंग काउन्सिल असते आणि गव्हर्निंग काउन्सिल मध्ये सर्व राज्यांचे कसं युनियन टेरिटरी, मग दिल्ली असेल, पॉंडिचेरी असेल, तर याचे मुख्यमंत्री असतात. त्यामुळे हे विधान पण करेक्ट आहे. मग असा ऑप्शन कुठे आपला? पर्याय क्रमांक 4. तो पर्याय क्रमांक 4 आपल्याला उत्तर येतं. आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय म्हटलंय? जनता योजना कोणी सुरू केली? म्हणजे कोणी तयार केली? तर जनता योजना कोणी तयार केली तुम्हाला माहिती पाहिजे. कोणी? तर मानवेंद्रनाथ रॉय. मानवेंद्रनाथ रॉय तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, आपलं प्लॅनिंग कमिशन येण्याच्या आधी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्याच्यामध्ये विश्वेश्वरैया यांची योजना कधीची? 1934 ची आहे. जेपी नारायण यांची 1949-50 ची योजना आहे. तसेच मग नारायण त्यांना म्हटलं जातं, अग्रवाल, तर त्यांची पण गांधी योजना वगैरे आहे. तर ह्या सगळ्या योजना तुम्हाला माहिती पाहिजे. तसेच अजून कोणत्या योजना? बॉम्बे प्लॅन आहे, फिकी योजना आहे, टाटा बिर्ला योजना पण म्हणतात त्याला बॉम्बे प्लॅनला. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या योजना तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. तर त्यामुळे हा प्रश्न सोपा आहे, मानवेंद्रनाथ रॉय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न जर बघितला, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय म्हटलेलं आहे? फॅमिली क्रेडिट कार्यक्रम, म्हणजे फॅमिली क्रेडिट कार्यक्रम कशाच्या संदर्भातला आहे? तर कशा संदर्भातला आहे तो बघा. तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? कोणत्या कार्यक्रम किंवा कोणत्या योजनेची संदर्भात आहे फॅमिली क्रेडिट प्लॅन? तर हा प्रश्न थोडासा ट्रिकी होता 2021 च्या मेन्स मध्ये, कारण का फॅमिली क्रेडिट प्लॅन हा एक उपप्लॅन होता, म्हणजे उप योजना होती एका मेन योजनेची. तर आपल्याला एम्प्लॉयमेंट गॅरंटी किंवा आश्वासित रोजगार स्कीम तुम्हाला माहिती पाहिजे. तर ही योजना कधीची? जवाहर रोजगार योजना, स्त्री आणि बालकांचा विकास योजना आणि एकात्मिक ग्रामीण विकास योजना. तर आपल्याला त्या प्रश्नामध्ये विचारले की फॅमिली क्रेडिट प्लॅन म्हणजे काय? की कुठल्या तरी योजनेची उपप्लॅन किंवा कशाची संदर्भात आहे. सो अशी योजना आपल्याला बघावी, असा ऑप्शन बघावा की जो कॉम्प्रेसिव्ह योजना आहे. एखादी कॉम्प्रेसिव्ह योजना असते त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या योजना बनतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ती IRDP. IRDP कधी सुरू केलेली? तर ती 78 ला गव्हर्नमेंटने तयार केली होती आणि 2 ऑक्टोबर 1980 ला ती लागू केलेली आहे. त्यामुळे IRDP इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे तर तो महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या उपयोजना होत्या. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं. तर अशा वेगवेगळ्या फ्लॅगशिप स्कीम माहिती पाहिजे, जसं की मनरेगा वगैरे आहे, तर तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. आता पुढचा क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 4 बघा. प्रश्न क्रमांक जर 4 बघितला आपण तर कशा संदर्भात आहे तो? त्यामध्ये बघा, खालीलपैकी कोणती विधाने दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना या संदर्भात बरोबर आहे? तुम्हाला माहिती पाहिजे की दीनदयाळ ग्राम ज्योती योजना कधीची आहे, कधी सुरू झालेली? 2015 हे वर्ष महत्त्वाचं आहे. बघा, 2015 म्हणजे 2014 जेव्हा गव्हर्नमेंट चेंज झालं तर तेव्हा अनेक वेगवेगळ्या योजना सुरू झाल्या. मग त्याच्यामध्ये मेक इन इंडिया असेल किंवा मग आपल्यामध्ये याच्यामध्ये LPG ची असेल, उज्ज्वला योजना असेल, तर ह्या सगळ्या योजना प्रामुख्याने महत्त्वाच्या आहेत. जनधन योजना असेल तर वेगवेगळ्या योजना महत्त्वाच्या आहेत. तर ग्राम विकासामध्ये महत्त्वाची योजना दीनदयाळ ग्राम ज्योती योजना. याच्यामध्ये काय नावामध्ये ग्राम आहे, सो प्रत्येक गावाला वीज जोडणी करायची होती. मग याच्यामध्ये विधान वाचा, कोणती विधान आपल्याला करेक्ट विचारलेली आहे? मग याच्यामध्ये बघा, ग्रामीण भारताला विद्युत जोडणी पुरवणे, जनरल स्टेटमेंट करेक्ट आहे. ही योजना 100% केंद्र पुरस्कृत आहे. आणि पुढचं पण विधान बघा, ही योजना 25% राज्य सरकार आणि 75% केंद्र सरकार पुरस्कृत आहे. अशा वेळेस विचार करायचा की या दोन विधानांपैकी कोणतं तरी एकच विधान करेक्ट असणार आहे. कारण का दोन्ही मध्ये काय म्हटलं की फंडच्या संदर्भात आहे. सो दोन्ही एकत्रित येणार. एकामध्ये म्हटलं की 100% आणि एकामध्ये 25-75 असं दिलेलं आहे. सो या दोन्हीपैकी एकच कोणतं तरी म्हणजे बी किंवा सी
एकत्र. त्यामुळे मग आपल्याला ऑप्शन पण तसे बघायला मिळतात. मग अविधान करेक्ट आहे, अविधान करेक्ट आहे तर आपल्या एलिमिनेशन काय झालं तर पर्याय क्रमांक 2 गेला. पुढचं बघा. मग चौथा आपण वाचू. ही योजना फक्त दारिद्र्याखालील कुटुंबासाठी आहे. दारिद्र्याखालील कुटुंबाचा काहीच संबंध नाही याच्यामध्ये, कारण का गावाला जोडणी करायची म्हणजे ग्रामीण भागाला विद्युत जोडणी करायची, त्याच्यामध्ये दारिद्र्याखालील कुटुंबाचा काय संबंध काहीच नाहीये. त्यामुळे हे स्टेटमेंट तुम्हाला एलिमेंट करता येतं. मग ड विधान जर गेलं तर पर्याय क्रमांक 3 पण जातो आणि पर्याय क्रमांक 4 पण जातो. सो तुमचं उत्तर येतं. उत्तर काय येतं बघा, पर्याय क्रमांक 1 म्हणजे काय, ग्रामीण भारताला विद्युत जोडणी करणे आणि ही योजना 25% राज्य सरकार आणि 75% केंद्र सरकार पुरस्कृत आहे. सो एवढं सोपं आहे. आपल्याला एलिमिनेशन फक्त जमलं पाहिजे. ठीक आहे. पुढचं बघा. आता पुढचा क्वेश्चन जर बघितला आपण तर यामध्ये प्रश्न क्रमांक 5. तर प्रश्न क्रमांक 5 मध्ये बघा, खालीलपैकी विधाने कोणती बरोबर आहेत. तर विधानं कोणती बरोबर आहेत तर आपल्याला बेरोजगारी संदर्भात प्रश्न विचारले. बेरोजगारी कुठला टॉपिक आपला 1.2. तसेच 1.1 मध्ये पण बेरोजगारी संदर्भात काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. तर बघा, प्रच्छन्न बेरोजगारी आपण 2020 मध्ये सुद्धा हे बोललो होतो, की क्वेश्चन मध्ये डिस्कस केलं होतं की प्रच्छन्न बेरोजगारी आपण काय म्हणतो, डिस्गस अनएम्प्लॉयमेंट, ज्याची की उत्पादकता शून्य असते. अतिरिक्त लोकांची उत्पादकता शून्य असते, कारण का जास्त लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व होतात कामामध्ये, शेतीमध्ये वगैरे गरज नसताना. मग ती बेरोजगारी कुठे उद्योग क्षेत्रात असते का, अजिबात नाही. ती डायरेक्ट आपल्याला कुठे बघायला मिळते, शेती क्षेत्रामध्ये बघायला मिळते. सो शेती सेक्टर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण का एका ठिकाणी 2 लोक जर दिवसभरात काम करू शकत असेल तर त्या ठिकाणी 4 लोक कामाला असतात. उगीच आपल्याला गर्दी झालेली दिसते. सो तिथं मग काय की अतिरिक्त जे 2 लोक आहेत त्यांची उत्पादन शून्य ना, तसंही 2 लोक काम करणारच आहे. मग 4 लोकांचं काय गरज आहे तिथे. त्यामुळे उद्योग क्षेत्र नाहीये आणि प्रच्छन्न बेरोजगारी शेती क्षेत्रात आपल्याला येस करेक्ट आहे. त्यामुळे फक्त ब बरोबर येईल इथं. पर्याय क्रमांक 2 येईल इथं. नंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 6 आहे. प्रश्न क्रमांक 6 अगदी सोपा आहे. अगदी सोपा जर बघितलं तर म्हणजे आपण म्हणतो ना की इनिशियली आपल्याला आहे तर तुम्ही इंग्लिश मध्ये वाचलं किंवा मराठीत वाचलं तरी येईल तुम्हाला. मॅच द फॉलोइंग. रिव्होल्यूशन दिलेत आपल्याला, प्रोडक्शन दिले. बघा, वेगवेगळ्या क्रांती दिले झालेत आपल्याकडे आणि त्या वेगवेगळ्या क्रांत्या कशा संदर्भात झाल्यात आपल्याला ते विचारले. मग सगळ्यात महत्त्वाची ग्रीन रिव्होल्यूशन कशा संदर्भात झालेली तर अन्नधान्य उत्पादन. ग्रीन रिव्होल्यूशन कधी झालेली 1966-67 हे वर्ष महत्त्वाचे. त्याच्यामध्ये मग तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी आणि मका ह्या प्रमुख पिकांसाठी ग्रीन रिव्होल्यूशन फूड प्रोडक्शन त्यामुळे महत्त्वाचं होतं. मग अचं 2 बघितलं तर अचं 2 कुठे डायरेक्टली पर्याय क्रमांक 1 आपल्याला उत्तर येतं. मग बाकी तुम्ही जोडायला लावू शकता. व्हाईट रिव्होल्यूशन मग मिल्क प्रोडक्शन साठी, येलो रिव्होल्यूशन कशासाठी ऑइल सीड. येलो रून लक्षात ठेवायचं नाही की जे ऑइल असतं बऱ्यापैकी येलोइश असतं, येलोइश कलर, त्यामुळे ऑइल सीड. आणि मग ब्लू रिव्होल्यूशन कशा संदर्भात आहे, फिशरी संदर्भात आहे. तर तुम्हाला बाकी रिव्होल्यूशन पण माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये पिंक रिव्होल्यूशन म्हटलं तर पिंक रिव्होल्यूशन कशा संदर्भात आहे, मग कोळंबी उत्पादन असेल, कोळंबी. तसेच मग रेड रिव्होल्यूशन कशा संदर्भात आहे, रेड रिव्होल्यूशन मीट, मांस उत्पादन तसेच टोमॅटो उत्पादनासाठी पण महत्त्वाचं आहे. नंतर अजून कुठले आहे तर आपल्याकडे आपण त्याला की गोल्ड रिव्होल्यूशन आहे. गोल्ड रिव्होल्यूशन कशा संदर्भात आहे तर ती फळांच्या उत्पादना संदर्भात आहे. इव्हन ऍपलच्या संदर्भात सुद्धा आहे. सोनेरी आहे आपल्याकडे, चंदेरी आहे. म्हणजे चंद्री कशा संदर्भात, अंड्या संदर्भात आहे. ग्रे रिव्होल्यूशन आहे. ग्रे रिव्होल्यूशन कशा संदर्भात, खतांच्या उत्पादना संदर्भात आहे. तर ह्या वेगवेगळ्या रिव्होल्यूशन तुम्ही करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न जर बघितला आपण तर थोडासा आपण त्याला काय म्हणूया एक ट्रिकी स्वरूपाचा प्रश्न आहे. तर तुम्ही यामध्ये जर बघितलं तर प्रश्न क्रमांक हा बघा 7 नंबरचा. असे प्रश्न आपल्याला वारंवार बघायला मिळतात. 2022 मध्ये 21 मध्ये हे प्रश्न आहेत किंवा त्याच्या आधी आले तर खालील विधाने विचारात घ्या. आणि खालील विधानामध्ये काय म्हटलेलं आहे तर आपल्याला 2 विधान दिले आणि कोणते योग्य आहे असं विचारलेलं आहे. तर बघा 2012 चे आकडे दिले. आता बघा पेपर कधीचा आहे आपला 2021 चा. 2021 मध्ये आपल्याला 2012 चे आकडे माहिती असणं अपेक्षित आहे का तर ते बिलकुलच नाहीये. त्यामुळे तुम्ही काय करायचं या अशा प्रश्नांचा विचार नाही करायचा. असे 5-6 प्रश्न साधारणतः 10 पर्यंत आपण म्हणले की 10 पर्यंत प्रश्न असे सापडणारच आहेत की ज्यांचा आपल्याला काहीच अंदाज नाही आणि असे प्रश्न आपला जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ ठरवत नाही. त्यामुळे अशा प्रश्नांची चिंता नाही करायची. आपण गेस करायचा आहे, मार्क करायचा आहे आणि ज्यांना रिस्क वाटत नाही त्यांची तर नका घेऊ. परंतु मग असे प्रश्न खरं डिसाइडिंग नसतात. तर बघा 2012 मध्ये म्हटले की गव्हापेक्षा मकाचं वास्तविक क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन अधिक होतं. असू शकतं, माहिती नाही. 2012 मध्ये गव्हापेक्षा तांदळाचं किंवा हळदाचं वास्तविक क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन अधिक होतं. तर म्हणजे कोणापेक्षा कोणाचं उत्पादन जास्त होतं, कमी होतं, प्रति हेक्टर किती क्विंटल होतं वगैरे हे आपल्याला अपेक्षितच नाही. आपण ते अभ्यास पण करायचं नाही. उद्या जाऊन मग 12 इकॉनॉमिक सर्वे काढणार आणि बघा असं बिलकुल करायचं नाहीये. असे क्वेश्चन डायरेक्ट स्किप करा किंवा डायरेक्ट गेस करा. आणि जेव्हा तुम्हाला माहिती नसेल तर गो फॉर मॅक्सिमम. मी ऑलवेज सांगत असतो की गो फॉर मॅक्स. तर गो फॉर मॅक्स म्हणजे काय, मॅक्सिमम ऑप्शन कर मार्क करायचा म्हणजे मॅक्सिमम करेक्ट असला. मॅक्सिमम ऑप्शन कुठे दिसते, डायरेक्टली बोथ करेक्टला मार्क करा.
बऱ्याच वेळा की प्रश्न बरोबर येईल आणि काही वेळा तो चुकेल पण, परंतु बरोबर येण्याची पॉसिबिलिटी जास्त असते, त्यामुळे तुम्ही रिस्क घेऊ शकता. सो इथं पर्याय क्रमांक 3च करेक्ट आहे, म्हणजे इथं दोन्ही विधानं करेक्ट आहेत. तर हे दोन्ही विधानं करेक्ट आहेत. त्याच्यानंतर आपण बघूया की पुढचा क्वेश्चन आहे 8 नंबरचा क्वेश्चन बघा. या 8 नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघा काय म्हटलेले 8 नंबर क्वेश्चन मध्ये, डॅश या राज्यामध्ये बायोवेल सिंचन प्रकल्प करण्यात येत आहे. बायोवेल सिंचन प्रकल्प म्हणजे काय, ऍक्च्युअली जी जमीन असते आपला लेयर असतो त्याच्या अंतर्गत म्हणजे अंडर पाईप्स असतात आणि मग ते पाईप्स मधून पाणी दिलं जातं, जेणेकरून काय इव्हॅपोरेशन होणार नाही आणि जे काही मूळ असतील पिकाचे मूळ असतील त्या मुळांपर्यंत पाणी पोहोचेल, त्याला बायोवेल इरिगेशन म्हणतात प्रामुख्याने. तो प्रयोग प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात येत आहे. ऊसासाठी वगैरे किंवा इतर पिकांसाठी पण तो केला जातो, त्यामुळे हे नवीन होतं आणि आपल्या कृषी टॉपिकमध्ये येतं, त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. आता पुढचं बघा, पुढचा क्वेश्चन काय 9 नंबरचा क्वेश्चन आहे बाकरा नांगर प्रकल्प. आपण जेव्हा प्रिपरेशनला सुरुवात केली तेव्हा याचपासून सुरुवात करतो आपण. इव्हन आपले 5 इयर्स प्लॅन आहे, 5 इयर प्लॅन आपण पंचवार्षिक योजना डिटेलमध्ये करतो. पहिल्या 2 पंचवार्षिक योजनामध्ये जे काही इनिशियल प्रोजेक्ट सुरू केले त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाकरा नांगर प्रकल्प. तो कुठे सुरू झालेला आहे, मग कुठल्या राज्यामध्ये भाकरा नांगर, मग कुठल्या नदीवर, सतलज नदी आहे का, मग त्याच्यामध्ये बिहारचा काही संबंध आहे का, नाहीये. मग त्याच्यामध्ये अजून काय आपल्याला इलिमिनेशन करता, मग एमपीचा काही संबंध नाही आणि बिहारचा काही संबंध नाहीये. मग ऑप्शन कुठला राहिला, भाकरा नांगर प्रकल्प पंजाब, हरियाणा, राजस्थान या राज्यांशी संबंधित आहे. इलिमिनेशन सुद्धा आपण जाऊ शकतो की आपल्याला जर आपली जॉग्राफी माहिती असेल तर. नंतर आता पुढचा क्वेश्चन बघा 10 नंबरचा. 10 नंबर क्वेश्चन मध्ये आपण बघूया, त्यामध्ये बघा काय काय आहे. तर हा आहे कृषी संदर्भातला एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर कोणते खत हे जैविक खत म्हणून ओळखले जाते, कोणते खत हे जैविक खत म्हणून ओळखले जाते. तर जैविक खत म्हणजे काय आपण त्याला म्हणतो, बायो फर्टिलायझर. सो बायो फर्टिलायझर जैविक म्हटलं की याच्यामध्ये बॅक्टेरिया आलाच, बॅक्टेरिया आला म्हणजे जे बॅक्टेरिया असतात, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतात त्यामध्ये प्रमुख आहेत. सो त्यांना आपण जैविक खत म्हणतो. बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन कशामध्ये होतं, सेंद्रिय खते, सेंद्रिय खते आणि जैविक खते. सो जैविक खते आणि सेंद्रिय खतांमध्ये डिफरन्स लक्षात घ्या. सो सेंद्रिय खतांमध्ये जैविक खते येतील, परंतु जैविक खतात सेंद्रिय खते येणार नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की ऑल सेंद्रिय खते, जैविक खते, जैविक खते, सेंद्रिय खते. तर लक्षात घ्या की सेंद्रिय खते ही मोठी टर्म आहे. सो सेंद्रिय खतात जैविक खते येतील, परंतु आपल्याला स्पेसिफिक विचारलं जैविक खते. मग बघा गांडूळ खत काय, जैविक खत आहे. शेणखत काय, अगेन जैविक खत आहे. सॉरी, गांडूळ खत हे सेंद्रिय खत आहे आणि शेणखत सुद्धा ते सेंद्रिय खत आहे, त्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. मग रायझोबियम बघा. आता रायझोबियम तुम्ही म्हणाल की हे खत कुठे आहे, रायझोबियम तर हा बॅक्टेरिया आहे, परंतु त्यांचा सुद्धा प्रश्न थोडासा फ्रेम करताना मिसमॅच झाला असं वाटते. कारण रायझोबियम हे काही डायरेक्टली खत नाहीये. रायझोबियम काय, ज्या पिकांच्या गाठी असतात म्हणजे पिकांच्या मुळांवरती ज्या नोड्यूल्स असतात, तर त्या नोड्यूलमध्ये काय करतात, नायट्रोजन त्याच्यामध्ये असतात ते, आणि मग ते हवेचा नायट्रोजन फिक्स करतात जेणेकरून तो झाडांना किंवा त्या पिकाला वापरता येईल. तर रायझोबियम, हिरोळीचे खत हे सुद्धा येणार, हे सुद्धा सेंद्रिय खत येते. मग फक्त रायझोबियम आलं, मग तसा ऑप्शन काय, पर्याय क्रमांक 2 फक्त खत. अगेन सांगतो की रायझोबियम हे डायरेक्टली खत नाही, तो बॅक्टेरिया आहे आणि बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्स करतो, परंतु तो मग बायो फर्टिलायझर म्हणून आपल्याला वापरता येतो. सो असा थोडासा हा डिफरन्स आहे. सो सेंद्रिय खतामध्ये हे सगळे सेंद्रिय खत येतील, ऑल सेंद्रिय खत ते येतील. ठीक आहे, तर हा झाला प्रश्न. तर त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा 11 नंबरचा प्रश्न आहे. तर 11 नंबरच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, किसान क्रेडिट कार्ड योजना. किसान क्रेडिट कार्ड योजना कधी सुरू झाली, 98. मग किसान कार्ड योजना शेतकऱ्यांना सुलभतेने मिळवण्यासाठी सुरू केली. म्हणजे काय सुलभतेने मिळण्यासाठी सुरू केली, इथं कीवर्ड्स महत्त्वाचे. तर कशासाठी सुरू केली आहे, वॉज इंट्रोड्यूस फॉर फॅसिलिटिंग ऍक्सेस टू. म्हणजे इंट्रोड्यूस का केली, कशासाठी, तर शेतकऱ्यांना अल्प मुदतीचा पतपुरवठा. बरेच लोक इथे कन्फ्युज झाले की कारण का आता किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दीर्घ मुदतीचा सुद्धा पतपुरवठा केला जातो. जर समजा तुम्हाला जमीन घ्यायची असेल किंवा लॉंग टर्मचे जे डेव्हलपमेंट करायचे असेल तर त्यासाठी, आणि अल्प मुदतीचा पतपुरवठा केला जातो. कारण का किसान क्रेडिट कार्ड मध्ये काय, तर जो काही सीझनल गरज आहे शेतकऱ्यांची तर ती गरज भागवली जाते. तर याच्यामध्ये
सुरुवात कशासाठी केली गेली हे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, त्यामुळे लक्षात घ्या. काही लोकांनी म्हणतात ऑल ऑफ द अबव केली, पण तो ऑल ऑफ द अबव येणार नाही, कारण मध्यम मुदतीचा वगैरे तो सुरुवातीला नव्हतं सीमा, पण दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा त्याच्यामध्ये नव्हता, मग तो साधारणतः 4-5 दरम्यान तो सुरू केला होता. तर इथे लक्षात घ्यायचं की अल्प मुदतीच्या कर्ज पुरवठ्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली होती. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, तर तिथं आपला वारंवार प्रश्न येत राहतात. नंतर पुढचा क्वेश्चन बघा. आता पुढचा क्वेश्चन आहे 12 नंबरचा. 12 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपण बघूया की काय दिलेले आहे. खालील विधाने विचारात घ्या आणि आपल्याला त्याच्या संदर्भात बघायचं की काय बरोबर आहे, काय योग्य आहे, आपल्याला ते विचारलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट करेक्ट. बघा काय म्हटलेले, 14 एप्रिल 2016 रोजी राष्ट्रीय कृषी बाजार सुरू केला. मग तुम्हाला ई नाम माहितीच पाहिजे. ई नाम इलेक्ट्रॉनिक नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट. मग कधी सुरू झाला? 14 एप्रिल का? येस, 14 एप्रिल 2016 सुरू झालेला आहे. नंतर काय म्हटले, ग्रामीण कृषी बाजारपेठा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने राष्ट्रीय कृषी बाजारपेठेशी जोडल्या जातात. येस, एक्झॅक्टली करेक्ट आहे. जर आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी बाजारपेठ आहे तर ती बाजारपेठ दिल्लीच्या बाजारपेठेसोबत इलेक्ट्रॉनिकली जोडली जाते, म्हणजे की आपल्याला ऑनलाईन बाजारभाव कळतात, ऑनलाईन आपल्याला विक्री करता येते, त्या सर्व गोष्टी करता येतात. त्यामुळे ब विधान पण करेक्ट आहे. मग अ ब वरला ऑप्शन बघा कुठला आहे? हा एक ऑप्शन आहे, हा एक, म्हणजे दोन इलिमिनेशन झाले आपले, पर्याय क्रमांक 2, 3 गेले. मग आता क आपल्याला वाचतं. क मध्ये काय म्हणजे ग्रामीण कृषी बाजारपेठा कृषी उत्पन्न बाजार समित्यांद्वारे नियंत्रित केल्या जातात. आता ग्रामीण कृषी बाजारपेठा ज्या असतात तर त्या याच्या मार्फत केल्या जातील का? एपीएमसी कुठे असतात? साधारणतः तालुक्याच्या ठिकाणी वगैरे. मग सगळ्या कृषी बाजारपेठा एपीएमसी अंतर्गत येत नाही. सो एपीएमसी जर असेल समजा एखाद्या तालुक्यात त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती, सो त्या बाजार समिती जे काय घडतंय त्याच्यावर कंट्रोल कोणाचा असते? एपीएमसी. त्याच्या बाहेरच्या ज्या काही ग्रामीण बाजारपेठा असतात त्याच्यावर कंट्रोल अजिबात नसतं, एपीएमसीचं कंट्रोल नसतं. त्यामुळे क विधान चुके. मग आपल्याला ऑप्शन काय येईल? पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं येऊन जाईल. सो असे विधान लक्षात घ्यायचे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. आता 13 नंबरचा प्रश्न आहे. 13 नंबरच्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, खालील विधाने विचारात घ्या आणि त्या संदर्भात करेक्ट आपल्याला निवडायचं आहे. सो बऱ्याच लोकांचं काय होतं की करेक्ट इनकरेक्ट याच्यामध्ये कन्फ्युजन होतं किंवा ते वाचत नाही व्यवस्थित, त्यामुळे योग्य यादीमध्ये आपला प्रश्न चुकतो. तर बघा, पशुधनना 2019 नुसार राज्यात सुमारे 3.31 कोटी पशुधन होते. तर पशुधनना कधी झाली आपल्याला हे माहिती पाहिजे. तर सुरुवात कधी झाली? 1919. दर 5 वर्षांनी होते. मग ही किती होती? 20वी पशुधनना होती. पशुधनना म्हणजे काय? जे काही जनावर असतील, जे काही कुक्कुटपालन असेल किंवा शेळ्या मेंढ्या असेल, तर यांची गणना केली जाते की किती आहेत, कुठल्या राज्यामध्ये किती आहेत वगैरे. तर सगळ्यात टॉपला कोणतं राज्य? टोटलमध्ये उत्तर प्रदेश 1 नंबरला आहे. आपला महाराष्ट्र किती नंबर येतो? 7व्या नंबरला येतो. त्यामुळे विधानिका 2 आहेच बघा. राज्याचा आपल्या देशामध्ये 7वा क्रमांक आहे. यस, तो पण आहे. आणि किती कोटी पशुधन होते? तर ते 3.31 कोटी पशुधन होते. यस, दोन्ही विधान करेक्ट आहे. तर लक्षात घ्यायचं की दर 5 वर्षांमध्ये 1919 ला सुरू झाली ती. पर्याय क्रमांक 1 अ आणि ब इथं करेक्ट आहे. तर हा झाला 13 नंबरचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. इथं सुद्धा आपल्याला काही आकडेवारी विचारलेली आहे. तर ह्या आकडेवारीमध्ये काय दिलेलं आहे बघा. काय म्हटलेलं आहे? 2010-11 मध्ये भारतामध्ये कोणत्या स्रोतामुळे 60% जास्त क्षेत्र ओलिताखाली होते? 60% जास्त क्षेत्र ओलिताखाली होते. मग कुठलं क्षेत्र होतं? तर बघा, तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायची. जर तुम्ही भारताच्या बाबतीत म्हटलं तर एक लक्षात घ्यायचं नेहमी की याच्यामध्ये आपण त्याला म्हणूया की जस्ट सेकंड, आपण फक्त ती ट्रिक तुम्हाला मी सांगतो. तर ती ट्रिक लक्षात कायमचीच ठेवायची, म्हणजे आपलं विसरणार नाही. ठीक आहे. तर एक लक्षात घ्यायचंय की भारताच्या बाबतीत म्हटलं तर खूप गावी ते लक्षात ठेवा. खूप गावी त. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत म्हटलं तर तुम्ही विकत उपसा. आता हे का लक्षात ठेवायचे? कारण त्याचे सिंचन आहे आपल्याकडे. तर सिंचन महाराष्ट्राच्या बाबतीत म्हटलं किंवा इंडियाच्या बाबतीत म्हटलं तर सिंचन कशामधून जास्त होतं? मग इथे कू म्हणजे काय? कूपनलिका. कूपनलिका म्हणजे काय? आपले बोरवेल्स वगैरे, तर त्याच्यापासून जवळपास 45% त्याच्यामधून काय होतं? इरिगेशन प्रामुख्याने होतं. त्यानंतर अजून काय? तर कालव्यांमधून जर बघितलं तर 26% जवळपास 26% हे इरिगेशन होतं. विहिरीमधून अराउंड 18% होतं आणि मग बाकी रिमेनिंग आहे. तर हे भारताच्या बाबतीत आहे. मग आपल्याला काय प्रश्नामध्ये विचारले की कुठल्याचं मिळून ते जास्त होतं किंवा 60% पेक्षा जास्त आहे? मग बघा, कूपनलिका. आता उपसा सिंचन तर एकदम याच्यामध्ये भारतामध्ये नाहीच आहे, म्हणजे हा ऑप्शन तर गेला. मग ब गेला तर इलिमिनेशन करा डायरेक्टली. हे दोन ऑप्शन गेले. मग राहिलं काय? एक तर क. मग क काय होतं? तलाव. तलावाच्या बाबतीत भारत आहे का? तलाव एकदम शेवटी आहे. 60% प्लस येणार नाही. त्यामुळे मग हा ऑप्शन पण गेला, म्हणजे क पण गेला. मग राहिला काय? पर्याय क्रमांक 4 उत्तर मिळेल. फक्त ड. मग
फक्त ड म्हटलं तर काय विहिरी कूपनलिका, विहिरी कूपनलिका सगळं ऍडिशन बघा किती होते, तर इथं कूपनलिका 45% आहे, विहिरीचं 18%. म्हणजे बघा ते जवळपास किती झालं ते 55 आणि ते 60 प्लस गेलेच आहे इव्हन याच्यामध्ये, तर जास्त आहे ते. तर बघा हा झाला इंडियाच्या संदर्भात, भारताच्या संदर्भात, आपल्या महाराष्ट्र संदर्भात सर्वात जास्त इरिगेशन कुठं होतं, विहिरीमधून होतं. जवळपास ते आय थिंक विहिरीमधून ते 65% आहे, 65% आहे जवळपास, 65% आहे. आणि नंतर विकत क म्हणजे काय आहे कूपनलिका, हे जवळपास काहीतरी 22% वगैरे एवढं आहे. तर असे पर्सेंटेज आहेत. पर्सेंटेज कदाचित विचारणार म्हणजे इंडिव्हिज्युअल असं काहीतरी एकत्रित विचारते, तर असा क्रम पण लक्षात ठेवायचा आहे. तर नंतर आता पुढचं बघा, पुढचा प्रश्न आहे 15 नंबरचा प्रश्न. 15 नंबरच्या प्रश्नामध्ये काय म्हटले, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय शेतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली, ती कशासाठी. आता शेती आपला कृषी प्रधान देश आहे, मग शेतीची भूमिका का राहिली महत्त्वाची असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची तरतूद करणे, अन्नधान्याची गरज भागवासाठी तर लोक म्हणजे आपली शेती महत्त्वाची आहे ना, लोकसंख्या वाढते, अन्नधान्याची गरज आहे. नंतर उद्योगांसाठी कच्चा माल गरज आहे ना, जर उद्योगाला कच्चा माल पुरवला नाही तर उद्योग कसे चालतील, तो शेतीमधून जो काही कच्चा माल येतो तो गरजेचा आहे. आता पुढे काय म्हणजे कालबाह्य कृषी तंत्राचा वापर. सो कालबाह्य कृषी तंत्राचा वापर याच्यासाठी शेती महत्त्वाची ठरलेली आहे का, ठरलेली आहे, काय वाटतं ठरली असेल का. आपण बघूया, दारिद्र्य दूर करणे, दारिद्र्य दूर करण्यासाठी गरज आहे का, कारण ज्या लोकांना अन्नधान्याची बेसिक गरज आहे, म्हणजे आपण म्हणतो अन्न वस्त्र पुरवठा, तर तोच नसेल तर कसं जीवन जगणार. सो त्यासाठी सुद्धा महत्त्वाची म्हणजे आपल्याला अ ब आणि ड तर हा ऑप्शन मिळाला, मग त्याच्यामध्ये आपला राईट ऑप्शन काय आहे, राईट ऑप्शन काय, तर कालबाह्य तंत्रज्ञानाचा काही संबंध नाही याच्यामध्ये, मग पर्याय काय राहिला अ ब ड, अ ब ड हा उत्तर आहे. बरेच लोक मग याच्याला ऑल ऑफ द अबोला जातील, परंतु ऑल ऑफ द अबो नाही. कालबाह्य कृषी तंत्रज्ञान म्हणजे काय, आउटडेटेड टेक्नॉलॉजीसाठी महत्त्वाची भूमिका आहे का, नाही ना, काही संबंध नाही. ठीक आहे. 15 नंबर पुढचा क्वेश्चन बघायचा आपल्याला. पुढचा क्वेश्चन आहे 16 नंबरचा. 16 नंबर क्वेश्चन आपण बघूया. बघा त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की किंमत धोरण जे आहे कृषी किंमत धोरण, तर त्यामध्ये कृषी किंमत धोरणाच्या बाबतीत विधाने विचारात घ्यायचं. तर कृषीसाठी जे किंमतीचे धोरण त्याच्यामध्ये आपल्याला बघा एमएसपी महत्त्वाची, एमएसपी आहे, प्रोक्युरमेंट प्राइस महत्त्वाची, इश्यू प्राइस महत्त्वाची, ह्या वेगवेगळ्या प्राइस असतात तर त्या तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. तर काय म्हटले, किमान आधारभूत किमतीची हमी देऊन उत्पादनाचे संरक्षण किंवा विमा काढणे. सो किमान आधारभूत किंमत म्हणजे काय, एमएसपी मिनिमम सपोर्ट प्राइस, जी की पीक पेरणीच्या आधी केली जाते जाहीर. कोण करतं, तर ऍग्रीकल्चर म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट करतं, परंतु जे काय कृषी किमती आयोग आहे तर तो किमती आयोग काय करतो, केंद्र सरकारला शिफारसी करतो आणि केंद्र सरकार जाहीर करते. तर एमएसपी या पीक पेरणीच्या आधी जाहीर केलं किंवा हंगामपूर्व त्या जाहीर केलं, हे लक्षात ठेवायचं आहे. मग काय, तर त्याच्यामध्ये काय होतं, संरक्षण मिळतं विमा काढणे. तर यस बरोबर आहे अविधान. आणि ब विधानामध्ये काय म्हटलेलं आहे, आपल्याला सत्य विचारलं बघा, वाढीच्या उद्दिष्टानुसार विविध पिकांचे अपेक्षित उत्पादन करणे. आता बघा जर एखाद्या पिकाला ठराविक 1000 रुपये ही एमएसपी जाहीर केली, तर याचा अर्थ काय, शेतकऱ्यांना पण गॅरंटी राहते की यस एवढे पैसे आपल्याला मिळणार आहेत. सो मग शेतकरी त्या पिकाचं उत्पादन घेत असतो, पिकाचं अपेक्षित उत्पादन करणे सुद्धा त्यामध्ये महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे विधान सुद्धा करेक्ट आहे. म्हणून दोन्ही विधानं इथं करेक्ट येते, दोन्ही विधानं सत्य येतात. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा आपण. पुढचा क्वेश्चन बघितला तर काय, क्वेश्चन क्रमांक 17 नंबर मध्ये काय म्हटले, कोणते विधान बरोबर आहे. काय कशा संदर्भात आहे, तर नाबार्ड संदर्भात आहे. नाबार्ड स्थापना आपण कालच बघितलं होतं, आपण आधीच्या पेपर मध्ये बघितलेलं आहे, रिसर्च केलेलं आहे. तर 1982 शिवरामन समिती. तर ग्रामीण वित्त पुरवठा करणे हे नाबार्डचे कार्य. तर नाबार्ड ग्रामीण वित्त पुरवठा करते का पुनर्वित्त पुरवठा करते, कीवर्ड खूप महत्त्वाचे. वित्त पुरवठा इथे इंग्लिश मध्ये वाचलं तर काय, फायनान्स जे आहे तर ते फायनान्स नाहीये. काय फायनान्स आहे, रिफायनान्स आहे. रिफायनान्स, रिफायनान्स म्हणजे काय, पुनर्वित्त. म्हणजे जे काय ग्रामीण भागामध्ये वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांना वित्त पुरवठा करायचा, कारण नाबार्ड त्यामुळे डायरेक्टली वित्त पुरवठा करत नाही. त्यामुळे विधान अ गेलं. मग नाबार्ड करून राज्य सहकारी बँकांना दीर्घ कालावधीसाठी कर्ज पुरवठा केला जातो. त्यामुळे फक्त ब करेक्ट येईल, फक्त ब. 17 नंबरचा पर्याय क्रमांक 2 येईल. नंतर पुढचा क्वेश्चन बघा, 18 नंबरचा क्वेश्चन आहे. हा थोडासा आपण म्हणूया की फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे आणि मग हा माहिती असतो नसतो, तर बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं किंवा असे क्वेश्चन मग चुकू शकतात. तर काय म्हटलंय, राजीव गांधी राष्ट्रीय भूजल प्रशिक्षण आणि संशोधन संस्था डॅश डॅश शहरामध्ये आणि डॅश डॅश राज्यामध्ये स्थापित आहे. नागपूर, महाराष्ट्र, रायपूर, छत्तीसगड, पटना, बिहार, आग्रा, यूपी. तर आता इथे शहर आणि राज्य तुम्हाला माहितीच पाहिजे. माहिती नसेल तर मग आपल्याला हा प्रश्न स्किप करावा लागेल, मग अंदाज करावा लागेल. बऱ्याच लोकांनी मग नागपूर, महाराष्ट्र असं मार्क केलं होतं,
परंतु ती संस्था जी आहे ती रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. राज्यामध्ये राष्ट्रीय भूजल प्रशिक्षण ही संस्था जी आहे ती. ठीक आहे, तर हे असे काही प्रश्न येतात की थोडेसे आपल्याला आउट ऑफ बॉक्स जातात. नंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा, पुढचा क्वेश्चन आहे 19 नंबरचा क्वेश्चन बघा. 19 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, सहकाराची तत्त्वे. आता सहकार टॉपिक आहे 2.2 मधला. तर सहकाराच्या टॉपिक मध्ये प्रामुख्याने आपल्याला सहकार तत्त्वे आणि कायदा, सहकार तत्त्वे आणि कायदा ही व्याख्या कोणी मांडली. तर बघा आपल्याला व्याख्या खूप महत्त्वाच्या किंवा त्याच्यामध्ये महत्त्वाच्या व्यक्ती. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे काही सहकार झालेला आहे सो सहकारावर आपल्याला प्रश्न येतात. पहिला सहकारी कारखाना असेल किंवा मग म्हणजे भारतामध्ये इतर सहकारी संस्था, अमूल सारखी संस्था असेल तर त्यावर प्रश्न येतात. तर बघा एच कलवडे यांचं ते बुक होतं, एच कलवडे यांचं सहकाराची तत्त्वे आणि कायदा. मग तुम्हाला आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे वैकुंठलाल मेहता माहिती पाहिजे. वैकुंठलाल मेहता यांच्या नावाने जी वमनिकॉन जी संस्था आहे तर ती राष्ट्रीय सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. तर ती संस्था कुठे आहे, पुणे येथे आहे. तर ही महत्त्वाची संस्था आहे, तर ती करून ठेवायची. नेक्स्ट टाइम आपला प्रश्न त्यावर येऊ शकतो. पुढचा क्वेश्चन काय बघा 20 नंबरचा, राष्ट्रीय विकास मंडळाकडून. राष्ट्रीय विकास मंडळ म्हणजे काय, एनडीसी. तर राष्ट्रीय विकास मंडळ कधी स्थापन झाले 6 ऑगस्ट 1952 ला. काल एनडीसी काल सहकारी चळवळीचा आढावा कधी घेतला त्या एनडीसी. मग एनडीसी काला की प्लॅनिंग कमिशन जे काही प्लॅनिंग बनवले म्हणजे जे प्लॅन बनवलेला तर तो रिव्ह्यू करण्यासाठी, तो फायनल सँक्शन करण्यासाठी एनडीसी आला. आणि एनडीसी मध्ये प्रामुख्याने राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होता, ते महत्त्वाचं होतं. तर मग एनडीसी चळवळीचा आढावा. आता बघा ही संस्था म्हणजे एनडीसी जर 1952 ला आली तर त्याच्यामध्ये 48 काय संबंध आहे का, 51 काय संबंध आहे का, डायरेक्टली दोन ऑप्शन तुमचे एलिमेंट झाले ना. मग राहिला प्रश्न काय 1955 आणि 1958. आता एक लक्षात घ्यायचं, भारतामध्ये बऱ्याच गोष्टी खूप स्लोली होतात. म्हणजे त्यावेळेस एवढी पण आपली ऍडव्हान्समेंट नव्हती की लगेच आपण एखादी संस्था स्थापन केली ती एकदम इफेक्टिव्हली काम करायला लागली. त्यामुळे मग याच्यामध्ये तुम्हाला जर कॉल घ्यायचा तर मग 55 म्हणजे 52 ला स्थापना आणि लगेच 55 ला एकदम फुल फ्लेज काम करायला लागली असंच एक शक्यतो होत नाही. आता बऱ्याच वेळा होतंय ते, परंतु मग इथं ऑप्शन आपण याला जाऊ शकतो. सो 1958 ला मग एनडीसीने काय केलं की भारतामध्ये सहकारी चळवळीचा आढावा घेतला. कशा प्रकारे ती चालते कशा प्रकारे नाही. नंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा 21 नंबरचा. 21 नंबर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं तर राज्य सरकारी बँकांसंदर्भात आहे, जो की आपल्या पत पुरवठ्या संदर्भात सुद्धा प्रश्न आहे महत्त्वाचा. खालील विधाने विचारात घ्या आणि त्या संदर्भात आपल्याला काय निवडायचं, बरोबर निवडायचं आहे. तर खालील विधानामध्ये काय म्हटले की महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड ही राज्यात शिखर सहकारी संस्था आहे. बघा आपल्याकडे 3 टियर, स्टेट लेवलला, नंतर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक असते आणि मग आपल्याकडे एक प्रायमरी ऍग्रीकल्चर कोऑपरेटिव्ह बँक असते. सो आपल्याकडे 3 टियर आपल्याकडे ती रचना आहे सहकारी बँकांमध्ये. तर मग राज्याची शिखर संस्था कोणती, येस राज्य सहकारी बँक आहे, बरोबर आहे. राज्यामध्ये 31 जिल्ह्यांमध्ये सहकारी बँक आहेत का, येस आहे, त्या 31 जिल्ह्यांमध्ये सहकारी बँका. आणि पुढे काय म्हटले, राज्यामध्ये सहकारी बँका सामाजिक आर्थिक विकास आणि सामाजिक इतरमध्ये मुख्य भूमिका बजावतात. तर असे स्टेटमेंट जनरली करेक्ट करायचे असतात, म्हणजे करेक्ट मानायचे असतात. कारण का जनरल स्टेटमेंट आहे ना, सामाजिक आर्थिक विकासात मुख्य भूमिका असणार. कारण का लोकांना कर्ज देतील, कर्ज कशासाठी देतील, सामाजिक आर्थिक गरजा असतील त्याच्यासाठी कर्ज दिलं जाईल आणि प्रामुख्याने त्यांची भूमिका आपल्याला बघायला मिळते. सो इथं तिन्ही विधानं करेक्ट आहेत. त्यामुळे अशामध्ये काय निगेटिव्ह विचार करायचा नाही की मग हा प्रश्न बरोबर असेल किंवा याच्यामध्ये अमुक स्टेटमेंट बरोबर असेल तर अमुक वगैरे असा काहीच विचार करायचा नाही. पुढचं काय बघा 22 नंबरचा, सहकारी सुधारणा सूचनासाठी नियुक्त करण्यात आलेली समिती कोणती नव्हती. म्हणजे कोणती समिती नव्हती डायरेक्टली म्हटले तर कुठली समिती नव्हती, एस मराठी समिती होती का, येस होती. विजय केळकर समिती सहकारा संदर्भात नव्हती. विजय केळकर समिती कशासाठी महत्वाची, पॉवर्टी, सगळ्यात महत्वाचं पॉवर्टी आहे. तसेच मग महाराष्ट्रामध्ये अजून कशासाठी महत्वाची तर रिजनल इम्बॅलन्स साठी सुद्धा महत्वाची समिती आहे. त्यामुळे इथे विजय केळकर समिती नव्हती. मग बाकीच्या माधवराव किंवा वैद्यनाथ समिती ह्या होत्या सरकार संदर्भातल्या. त्यामुळे इथं डायरेक्टली आपल्याला उत्तर पर्यंत जाता येतं. 23 नंबरचा क्वेश्चन बघा. 23 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा. 1991 नंतर महाराष्ट्र शासनाने नवीन औद्योगिक धोरणाची घोषणा कधी केली. आता 1991 ला काय स्वीकारलेलं आपण, एलपीजी स्वीकारलेले, लिबरेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. मग त्याच्यानंतर भारताने कधी स्वीकारले, म्हणजे जर केंद्र सरकार स्वीकारलं तर त्याच्यानंतर राज्याने कधी स्वीकारले, मग केंद्राने स्वीकारलं तर वेगवेगळी राज्य स्वीकारतात. त्याच्यामध्ये मग 1992, 94, 95 असं दिले. तर हे वर्ष क्लिअर तुम्हाला माहिती पाहिजे होतं. तर नवीन औद्योगिक धोरण आपण कधी जाहीर केले, 1993 मध्ये केलेलं आहे. 1993 ते आहे. 23 पर्याय क्रमांक आहे, 2 पर्याय क्रमांक 2 आहे. नंतर बघा
आता आपल्याला समृद्धी महामार्ग संदर्भात क्वेश्चन विचारला. समृद्धी महामार्ग संदर्भात क्वेश्चन म्हटलं तर काय आहे, तर विधान उत्तरे विचारले. आता बघा समृद्धी महामार्ग सध्या खूप चर्चेत पण आहे आणि समृद्धी महामार्ग का चर्चेत आहे, कारण का वेगवेगळे होणारे ऍक्सिडेंट, त्यामुळे परत क्वेश्चन रिपीट होऊ शकतो. तर समृद्धी महामार्ग कुठून कुठपर्यंत जोडतो, मुंबई नागपूर, यस तो जोडतो. आता नवीन बजेटमध्ये पण त्याच्यामध्ये आलं की नागपूरवरून तो गोंदिया असेल, गोंदिया, आणि नागपूरवरून तो गडचिरोली, गडचिरोलीला पण तो जोडला जाणार आहे. त्यामुळे तो एक्सटेन्शन केलेले, तर ते नवीन ऍडिशन करून ठेवा. तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, यस तो नागपूर मुंबई जोडतो, अविधान करेक्ट आहे. पुढचं काय, महामार्ग 701 किलोमीटरचा आहे, यस 701 किलोमीटरचा आहे. आणि या प्रकल्पाचा अपेक्षित खर्च 55,335 कोटी आहे का, तर हे सुद्धा बरोबर आहे. तर हे तिन्ही विधान करेक्ट आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक इथं 4 जाईल, अ ब क. तर हे चारही बरोबर आहे. तर बघा हा 8 पदरी महामार्ग आहे, साधारणतः 120 मीटर त्याची रुंदी आहे. त्याच्यामध्ये बघितलं तर जवळपास तो 10 जिल्ह्यांमधून जातो आणि तो 26 जिल्ह्यांना जोडतो. 10 जिल्ह्यांमधून प्रत्यक्षात तो जातो आणि 26 जिल्ह्यांना जोडतो. मागे जिओग्राफीमध्ये पण क्वेश्चन आला होता, आय थिंक 20 ला आला की मग औरंगाबाद शहराच्या कुठून जातो वगैरे, तर ते एका समृद्धी हायवेचं मॅप बघून ठेवायचा आहे. ठीक आहे. नंतर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, प्रश्न क्रमांक 25 नंबरचा. 25 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपण बघूया काय दिलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात शेत जमीन धारण्याची कमाल मर्यादा हा कायदा कधी मंजूर करण्यात आला. बघा आपल्याकडे जमीन धारणा करायची म्हणजे पर्टिक्युलर व्यक्तीने किती जमीन असेल त्याच्याकडे, नाहीतर मग एखाद्याकडे 1 लाख एकर, 10,000 एकर अशी जमीन होल्ड करून चालेल का. पूर्वीची होती सावकारांकडे किंवा जमीनदारांकडे हजारो एकर जमीन असायची एका व्यक्तीकडे, 1,000 2,000 एकर. तर मग आपल्याकडे काय, जे लँड रिफॉर्म्स आले, तर लँड रिफॉर्म्स आल्यामुळे काय झालं की लँड होल्डिंग जे आहे त्याच्यावर लिमिट घातलेला आहे. महाराष्ट्रामधला कायदा कधीचा 1961 चा आहे. तर हा कायदा महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये जे बागायती पीक असतील किंवा खरीप पीक असतील तर त्यानुसार मग ते त्याचं लँड होल्डिंग केलेलं आहे. ते एकदा बघून घ्या. नंतर मग पुढचा क्वेश्चन आहे बघा 26 नंबरचा क्वेश्चन काय आहे, तर एफडीआय संदर्भातला आहे किंवा इन्व्हेस्टमेंट संदर्भातला. काय म्हटलं, विच ऑफ द टू नेशन्स अँड मेजर इन्व्हेस्टमेंट इन इंडस्ट्रियल सेक्टर स्टेट ऑफ महाराष्ट्र. बघा महाराष्ट्र कधी कालावधी म्हटलं 1991-2000 साल, म्हणजे हा जो कालावधी साधारणतः 20 वर्षाचा. तर महाराष्ट्र उद्योगासाठी फेमस आहे ना, मग गुंतवणूक कुठून होणार आहे त्याचा पण विचार केला पाहिजे. एलपीजी नंतर आपण काय केलं की एफडीआय ला प्रोत्साहन दिले 91 पासून. एक लक्षात घ्यायचे, 91 नंतर आपण एफडीआय ला प्रोत्साहन दिलेले. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याला कुठल्या देशांतून आली किंवा कसं आहे, तर त्याच्यामध्ये एलिमिनेशन काय होते का, एक लक्षात घ्यायचं, इंग्लंड कडून आपल्याकडे एफडीआय येत नाही 91 नंतर, फ्रान्स कडून तो येत नाही, त्यामुळे एलिमिनेशन आपल्याला 2 ऑप्शन तर गेले. आणि चारही मध्ये अमेरिका आहे, सो अमेरिका तर येणारच आहे. राहिला प्रश्न की मॉरिशस की जपान. मग एक लक्षात घ्या की टॅक्स हेवनच्या कंट्री तुम्ही ऐकलं असेल, टॅक्स हेवन कंट्री म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपले टॅक्स आकारला पाहिजे की इन्व्हेस्टमेंट होणार आहे. मग मॉरिशस असेल, सिंगापूर असेल, अशा देशांमधून इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे जास्त होते. मग त्यामुळे आपल्याला मॉरिशस हा ऑप्शन मिळतो. अमेरिका आणि मॉरिशस कडून महाराष्ट्रामध्ये 1991 साली सर्वाधिक गुंतवणूक झालेली आहे. तर 26 नंबरचा क्वेश्चन झाला. नंतर आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण 27 नंबरच्या क्वेश्चन कडे जाऊया. बघा 27 नंबरचा क्वेश्चन काय म्हटलेला आहे, तर डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी डीपीसी बद्दल आपल्याला क्वेश्चन आहे. हा पॉलिटी मधला पण क्वेश्चन आपल्याला जातो. तर काय म्हटलेलं बघा याच्यामध्ये, तर जिल्हा नियोजन समिती कायदा 1998 मान्य महाराष्ट्रात स्थापन केलेल्या जिल्हा नियोजन समितीचा सचिव कोण असतो. तर सचिव विचारले, बरेच लोक कन्फ्युज डायरेक्टली काय लोकांना वाटले अध्यक्ष कोण आहे, आणि आयोगाने मुद्दाम अध्यक्षाबद्दलचा ऑप्शन पहिलाच दिलेला आहे. सो झेडपीचे अध्यक्ष काय असतात, तर याचे कोण असतात, अध्यक्ष असतात का, नसतात. तर झेडपीचे अध्यक्ष त्याचे अध्यक्ष नसतात. तर डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीचे अध्यक्ष कोण असतात, डीपीसीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात, पालकमंत्री. तर बऱ्याच लोकांना मग झेडपी केलं होतं, तर इथं बघा पालकमंत्री तर शेवटी दिलेले आहे. तर ते अध्यक्ष असतात, मग संसद सदस्य व त्याचे ते सदस्य असतात. तर जिल्हा अधिकारी कलेक्टर हे काय असतात, तर डीपीसीचे सचिव असतात. तर लक्षात घ्यायचे जिल्हा. मग याच्यामध्ये तुम्हाला आर्टिकल करायचे, आर्टिकल काय 73वी घटना दुरुस्ती करायची आहे किंवा 74वी घटना दुरुस्ती. मग कुठल्या घटना दुरुस्तीनुसार डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी आली 74 की 73 करून ठेवायचं आहे. ठीक आहे. बघा पुढचा क्वेश्चन आहे, पुढच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघ 28 नंबरचा क्वेश्चन आहे, प्रादेशिक ग्रामीण बँकेची सुरुवात कधी झाली. आरआरबी म्हटले आपल्याला, आरआरबी
कधी सुरुवात झाली किंवा कधी स्थापना झाली 1975. डायरेक्टली ऑप्शन आहे 2 ऑक्टोबर सगळीकडे 75 ला स्थापना झालेली आहे. मग आरआरबीची काय आहे रचना? स्पॉन्सर बँक असेल. स्पॉन्सर बँक किती करते? 50% कोणाचं असतं आणि 15% कोणाचं असतं? तर हे करून ठेवायचं आहे. ठीक आहे, लक्षात आलं? बघा 28 नंबर नंतर पुढचा क्वेश्चन आहे 29 नंबरचा. 29 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे बघूया आपण. बघा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये हा पॉइंट जातो. टेलिकम्युनिकेशन आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये दिलेला आहे. तर बघा भारतामध्ये 3G मोबाईल फोन सेवा कधीपासून सुरू झाली? 3G मोबाईल सेवा कधी सुरू झाली? आय थिंक 2008-9 ला झाली. तर याच्यामध्ये बघा कसं ऑप्शन्स नव्हतं, त्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल झाला. तुम्हाला डेट्स देतो, त्या डेट्स तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत. तर त्या डेट्स प्रामुख्याने जर बघितलं तर जस्ट सेकंड. बघा आपल्याकडे जी 3G सेवा आहे, 3G सेवा ही डिसेंबर 2008 मध्ये सुरू झाली. डिसेंबर 2008 मध्ये. किती? 11 डिसेंबर आहे. आपल्याकडे 4G कधी आलं? तर 4G आपल्याकडे आलेला आहे 10 एप्रिल 2012. 10 एप्रिल 2012. आणि आपल्याकडे आता 5G पण आलेले आहे. 5G कधी आलेले? आता रिसेंटली ऑक्टोबर 2022 मध्ये. ऑक्टोबर 2022. तर अशा काही गोष्टी असतात की ज्या फॅक्च्युअल असतात, आपल्याला बऱ्यापैकी त्या आठवतील असं नाही किंवा ते आपल्याला माहिती असतील तसं नाही, परंतु करंटच्या दृष्टीने आपल्याला ते महत्त्वाचं आहे. तर 3G सेवा इथं दिलेल्या आहे आणि तसा ऑप्शन नव्हता, त्यामुळे हा प्रश्न रद्द झालेला आहे. तर हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नंतर आता पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे? टिस्को कंपनी ही भारत सरकारने कधी ताब्यात घेतली? सरकारने ताब्यात घेतली म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? नॅशनलायझेशन. नॅशनलायझेशन आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. नॅशनलायझेशन म्हणजे आपण बँकेचं नॅशनलायझेशन वगैरे बघितलं असतं 69, 1980 वगैरे. तर बघा टिस्को कंपनी, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ही जी आहे तर ती कंपनी कधी सुरू झालेली होती? 1907 ला. परंतु ही प्रायव्हेट होती आणि ती काय भारत सरकारने कधी घेतली? तर तसा ऑप्शन इथं नाहीये. आणि ऍक्च्युअली एक अजून कंपनी प्रायव्हेट कंपनी इस्को, इंडियन आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड अशी ती कंपनी आहे. तर इस्को कंपनी प्रामुख्याने भारत सरकारने जी तिचं म्हणजे नॅशनलाइज झालं होतं ते झालं होतं 14 जुलै 1976. कदाचित प्रश्न हा फ्रेम करताना त्यांचं चुकलं असेल, त्यांना इथं टिस्कोच्या ऐवजी इस्को द्यायचं असेल कदाचित, त्यामुळे इथं ऑप्शन 14 जुलै 76 हे महत्त्वाचे आणि यामुळे हा प्रश्न रद्द झालेला आहे. कारण का टिस्कोच्या संदर्भात ऑप्शनच नाहीये, त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. नंतर पुढचा क्वेश्चन बघा. आता पुढच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे तर 31 नंबरचा क्वेश्चन आहे. 31 नंबर बघा. सेबी बद्दल आपण आजच्या पेपरवर डिस्कस केले. कधी स्थापना सेबीची? 1988 आणि तिला स्टॅच्युटरी दर्जा कधी मिळाला? 1992. म्हणजे तिला कायद्याने दर्जा कधी मिळाला? 92 ला. मग ती कुठली संस्था सेबी? वैधानिक आहे, घटनात्मक नाही, सल्लागार अवैधानिक सुद्धा नाही. तर ती काय स्टॅच्युटरी बॉडी आहे. पर्याय क्रमांक 1 सेबी लक्षात ठेवायचा आहे. नंतर पुढचा क्वेश्चन काय आहे बघा. डॅश हे भारतातील मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंज आहे. स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? जिथे की शेअर्सचं देवाणघेवाण होते. मग आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचे काय आहेत? बीएससी आणि एनएससी सगळ्यात महत्त्वाचे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर हे महत्त्वाचे आहे. तर भारतातील मान्यता प्राप्त कोणते सध्या? मुंबई स्टॉक एक्सचेंज आहे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हे दोन तर अगदी महत्त्वाचे आहेत. तर जयपूर स्टॉक एक्सचेंज किंवा दिल्ली स्टॉक एक्सचेंज हे आता काही राहिलेले नाहीये. त्यामुळे इथं काय यायला पाहिजे? तर ऑप्शन ए आणि बी करेक्ट आहे. मग ए आणि बी ऑप्शन आहे का? इथं ऑप्शनच नाहीये. त्यामुळे हा प्रश्न सुद्धा रद्द झालेला आहे. प्रश्न का कॅन्सल झालाय? तर तसा ऑप्शनच आपल्याकडे नाहीये. मग इतर अजून 4 जे स्टॉक एक्सचेंज आहेत ते कोणते तुम्ही ते शोधून सांगायचे आहेत. कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पुढचा क्वेश्चन आहे बघा 33 नंबरचा. 33 नंबर क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे बघा. वाचायचे क्वेश्चन. ग्रीन जीडीपी संदर्भात क्वेश्चन आहे. तर देशांतर्गत हरित सकल उत्पादन म्हणजे ग्रीन जीडीपी संदर्भात विधाने विचारतात. ग्रीन जीडीपी म्हणजे सिंपल काय की आपण जे काय प्रोडक्शन करतो, उद्योगधंदा असेल, शेती असेल, तर त्याच्यामध्ये आपण एन्व्हायरमेंटचा किती वापर करतोय किंवा किती एक्सप्लॉइट करतोय, तर त्याची जी पर्टिक्युलर कॉस्ट आहे तर ती कॉस्ट मायनस करायची. म्हणजे समजा जर आपण एका वनाचा ऱ्हास केला काहीतरी उद्योग उभारण्यासाठी, मग त्या वनाचा उभारणी करण्यासाठी किंवा त्या वनापासून उत्पादन मिळण्यासाठी म्हणजे आपल्याला किती मिळालं असतं, किती किमतीचं आहे, तर त्या किमतीचा काय करायचा? टोटल जीडीपी मधून मायनस करायचं. त्याची किंमत मायनस करायची. मग ती किंमत मायनस केली की आपल्याला ग्रीन जीडीपी काढता येतो. मग बघा ग्रीन जीडीपी संदर्भ विधान आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधनाचा वापर करा आहे का?
संस्थांचा वापर करतो का अर्थव्यवस्थेसाठी? वाचूया आपण, बघूया पुढे काय. अर्थव्यवस्थेची वाढ प्रभावीपणे करण्यासाठी संस्थांचा पर्याप्त आणि कार्यक्षमतेने परिणामकारक वापर करणे. मग हा जो ऑप्शन आहे तो युटिलाइज रिसोर्सेस ऑप्टिमली, इफिशियंटली आणि इफेक्टिव्हली. म्हणजे जर आपण जो पण एन्व्हायरमेंट इफेक्टिव्हली वापर करणार त्या संसाधनांचा तोपर्यंत आपल्याला ग्रीन जे पीक काढता येणार किंवा आपलं एन्व्हायरमेंट योग्यरित्या ठेवता येणार नाही. ब विधान तर अगदी करेक्ट आहे. पुढचा, अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधनांचे शोषण करणे. शोषण करणे सांगतो का जीडीपी? उलट नाही, म्हणजे ग्रीन जीडीपी. तर शोषण करा असं कधी ग्रीन जीडीपी त्याच्यामध्ये उल्लेख नसतो. नंतर पुढचा आहे, अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधने संपेपर्यंत वापरा. तर संसाधन संपेपर्यंत वापरलं तर आपण गेलो ना, मग संपलं, आपण सगळे नष्ट होणार. तर हे सुद्धा संपेपर्यंत वापरणे. हे दोन विधान गेले. मग दोन विधान गेले तर इलिमिनेशन करावं लागेल. क गेलं, इतर क गेलं आणि मग इतर ड गेलं, म्हणजे फक्त ब बरोबर. त्यामुळे अ ऑप्शन आपण लास्ट का ठेवला होता? कारण अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधनांचा वापर करणे ही जनरल स्टेटमेंट आहे. ग्रीन जीडीपी संदर्भात काही बोलत नाहीये. त्यामुळे इतर जे आहे पर्याप्त कार्यक्षमतेने परिणामकारक हे महत्त्वाचे विधान आहेत, लक्षात घ्यायचे. इफेक्टिव्हली कशा संदर्भात बोललं जातं. ठीक आहे. पुढचा आता क्वेश्चन आहे 34 नंबरचा. 34 मध्ये काय म्हटलेलं आहे बघूया. बघा 34 मध्ये काय म्हणजे तुटीचा अर्थ भरणे. दोन विधानं दिलेत आपल्याला, पर्याय विचारलेले. तर तुटीचा अर्थ भरणा व्यवस्थापन करण्यासाठी बाह्य कर्ज हा उत्तम मार्ग आहे, कारण तुलनात्मक दृष्ट्या बाह्य कर्ज हे स्वस्त आणि दीर्घ काळासाठी असतं. तर एक लक्षात घ्यायचं की जे बाह्य कर्ज आहे, समजा वर्ल्ड बँक आहे. वर्ल्ड बँक आपल्याला एक दिवसासाठी कर्ज देत नाही किंवा 4 दिवसासाठी देत नाही, महिन्यासाठी देत नाही. ते लॉंग टर्म साठी जवळपास ते एक्सटेंड केलं तर 25 इयर पर्यंत प्रामुख्याने दिलं जातं. वर्ल्ड बँकेच्या ज्या दोन महत्त्वाच्या संस्था आहेत त्या तुम्ही सांगायच्या कमेंट बॉक्स मध्ये. वर्ल्ड बँक महत्त्वाची. तसेच मग आयएमएफ आहे. आयएमएफ सुद्धा अल्प काळासाठी कर्ज देते, पण असं नाही की 4-8 दिवसासाठी दिलं, वर्षासाठी 2 वर्षासाठी, जो की आपला बॅलन्स ऑफ पेमेंट आहे बीओपी. तर बीओपी सुधारण्यासाठी आर्थिक ताळेबंद आपण बघितले, तर त्यासाठी आयएमएफ कर्ज देते. तर मग प्रामुख्याने बाह्य कर्ज काय असतं, तर यांचे जे रेट असतात, इंटरेस्ट रेट असतात, तर ते सर्वात कमी असतात. त्यामुळे विधान अकरेक्ट आहे. पुढचं काय, तुटीचा अर्थ भरणं. म्हणजे आपला अर्थसंकल्प मायनस नाही, तुटीचा आहे. तर मग तो भरून काढण्यासाठी आपल्याला व्यवस्थापन करा. देशांतर्गत कर्ज, म्हणजे आपण जर देशातून कर्ज घेतलं तर देशांतर्गत कर्ज उभारणी या तिसऱ्या मार्गाला. आणि हा जे कीवर्ड्स आहेत ते बऱ्याच लोकांना समजलेच नाही की नक्की विचारले काय. या तिसऱ्या मार्गाला प्राधान्य दिले जाते. प्राधान्य म्हणजे काय, प्रायोरिटी. आपण प्रायोरिटी देतो 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. तर मग इथे तिसरा मार्ग म्हटले. मग पहिले दोन मार्ग कोणते ते तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे. पहिला मार्ग म्हणजे लक्षात ठेवायचे, पहिला मार्ग काय असणार आहे, आपल्याला जे फुकट मिळतं तेच घेणार आपण. फुकट म्हणजे काय, कधी कधी मग काय होतं, अनुदान मिळतं आपल्याला. बघा जपानने काय केलेलं आपल्याला, जो दिल्ली याच्यामध्ये बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी बघा कर्ज किती स्वस्त दिले. म्हणून दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे त्याला एशियन डेव्हलपमेंट बँकेने किती स्वस्त कर्ज दिले हे लक्षात घ्या. अनुदान म्हणजे काय, खूप स्वस्त किंवा फुकट मध्ये आपण कर्ज देणे. त्यामुळे आपण अनुदानाला प्रायोरिटी देणार आधी जे बाहेरून मिळते. सेकंड प्रायोरिटी कशाला देणार, सेकंड प्रायोरिटी बाह्य कर्ज. बाह्य कर्ज जे की वर्ल्ड बँक आणि आयएमएफ कडून मिळतं. आणि मग ते पण जर काही मिळालं आपल्याला तर तिसरा पर्याय काय म्हणतो आपण, तिसरा पर्याय म्हणजे देशात घ्या अंबानीकडून कर्ज, घ्या स्टेट बँकेकडून कर्ज, अजून कोणाकडून कर्ज घ्या, तर तो आपला तिसरा मार्ग असतो. त्यामुळे तुटीचा अर्थ भरण्यासाठी देशांतर्गत कर्ज उभारणे, देशातून जर कर्ज घेतलं तर तो तिसरा मार्ग आहे. तिसऱ्या मार्गाला प्राधान्य आपण दिलेलं असतं. तर हा झाला प्रश्न क्रमांक 34. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक आहे 35. 35 मध्ये बघा काय म्हटलेले, तर 2020 मध्ये काय सुरू केलेले, चॅम्पियन्स हे एक पोर्टल सुरू केले. हा एक इनिशिएटिव्ह सुरू केलेला, व्यासपीठ सुरू केलेले. चॅम्पियन्सचं फुल फॉर्म दिलेलं इथं बघा, क्रिएशन हार्मोनियस ऍप्लिकेशन वगैरे. तर हे कोणासाठी केलेले, तर चॅम्पियन्स म्हणजे काय, आपण म्हणजे चॅम्पियन काहीतरी एक स्पर्धा वगैरे आहे. तर ती स्पर्धा कशामध्ये असणार आहे, एमएसएमई, मीडियम स्मॉल आणि मायक्रो ज्या आहेत एंटरप्राइज. तर एमएसएमई साठी सुरू केले. आयसीटीचा काय संबंध आहे, आयसीटी तुम्ही इलिमिनेशन करू शकता. एमएसईबीचा काय संबंध आहे, एमएसईबी तर काय आहे, महाराष्ट्रासाठी झाली ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये जी वितरण व्यवस्था आहे इलेक्ट्रिसिटीसाठी, तर ही केंद्र सरकारची, भारत सरकारने एमएसईबीचा काय संबंध आहे का, इलिमिनेशन करा. मग क गेलं, मग याच्यामध्ये अजून काय केलं, क गेलेलं, क ऑप्शन इथं, क ऑप्शन त्यांनी दिलंच नाही. ठीक आहे, मग राहिला पर्याय काय, एकतर ब आणि ड. मग अवजड उद्योगांसाठी नाही तर प्रामुख्याने लघु सूक्ष्म उद्योगांसाठी सुरू केलेली. त्यामुळे मग पर्याय क्रमांक ब. मग ब कुठे आहे, तर 2 मध्ये आहे. ब विधान 2 मध्ये पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. तर नंतर पुढचा क्वेश्चन बघा. पुढच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, तर सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याची कारण. सार्वजनिक खर्चात वाढ का होते, सार्वजनिक खर्च म्हणजे कोण करणार, शासन जो खर्च करतोय, तर तो खर्च वाढ होण्याची कारण नक्की काय. तर मग लोकसंख्या वाढली की लोकसंख्येला जे काही पायाभूत सुविधा तर त्यासाठी शासनाला खर्च होणार आहे की नाही, होणार आहे. नागरीकरण झाले, शहर वाढलं, शहर वाढलं की रस्ते वाढवावे लागतात, पददिवे वाढवावे लागतात, पाणी द्यावं लागते, म्हणजे खर्च वाढला.
नंतर काय प्रशासकीय यंत्रणांचा विस्तार, प्रशासकीय यंत्रणा जरी विस्तार केला म्हणजे अजून एक नवीन ऑफिस तयार केलं तर खर्च वाढणार आहे की नाही शासनाचा? वाढेल. विकासाचे प्रकल्प केले तर नक्कीच खर्च वाढणार आहे. हा पण आला. सो जनरल स्टेटमेंट आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ऑल ऑफ द अबोव इथं करेक्ट येईल. नंतर पुढचा आहे बघा 37 नंबरचा क्वेश्चन आहे. 37 नंबरचा क्वेश्चन मध्ये काय म्हटलेले तर निर्यात बंधू ही जी योजना आहे तर निर्यात बंधू कधीची योजना आहे? 2011 ची. निर्यात बंधू योजना कोणत्या घटकांसाठी सुरू केली गेली होती? कोणते घटक आहे? तर निर्यात बंधू नावातच काय निर्यात आहे म्हणजे निर्यात करायचे काय कोणतरी उद्योजक असणार आहे ना त्याच्यामध्ये. तर मग निर्यात बंधू कोणासाठी प्रमाणपत्र सुरू केली? मग बघा उद्योजक आणि निर्यातदार असतील असू शकतात. उद्योजक आणि आयातदार येतील का त्याच्यामध्ये? नाही येणार. मग याच्यामध्ये काय केलं? ब गेला. बघा शासकीय अधिकाऱ्यांना केली तर नेत्यांना काही संबंध आहे का? नाहीये. म्हणजे याच्यामध्ये काय गेला? क गेला. मग नंतर काय नवे उद्योजक आणि आयातदार निर्यातदार. नवे उद्योजक आयातदारचा काही संबंधच नाही त्याच्यामध्ये. आपल्याला निर्यात करायची म्हणजे आपल्या देशाची जी इकॉनॉमी वाढवायची त्यासाठी आपल्याला गरज आहे. तर हा पण ऑप्शन गेला. तर मग इथे पर्याय क्रमांक 3. अशा प्रश्नामध्ये फक्त एक काळजी घ्यायची तुम्ही की बऱ्याच वेळा काय होतं की आपण अकरेक्ट करतो आणि पटकन मग आपण काय करतो पर्याय क्रमांक 1 ला मार्क करून पुढे जातो. पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिलेले? ब दिलेले आहे. सो अशा चुका होतात बऱ्याच लोकांच्या. आपण OMR वर जे मार्क करतो तर ते मार्क इतर घाई मध्ये ब करतो. तर ऑप्शन चेक करायचा की हा जो ब अ पर्याय आहे म्हणजे अ जे विधान आहे तर ते अ विधान कुठल्या ऑप्शन मध्ये? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. तर अशी काळजी घ्यायची आहे. अशा चुका बऱ्याच लोकांच्या होतात. मग आपण त्याला काय कशा चुका आपल्याकडून होऊ शकतात आणि कशा टाळायच्या आपण त्या चुका कशा टाळल्या पाहिजे. ठीक आहे. तर बघा पुढचा 38 नंबरचा क्वेश्चन आहे. 38 नंबर मध्ये काय म्हटले? भारतातील वित्त आयोग आणि त्याचे अध्यक्ष. आपण हा क्वेश्चन अगेन डिस्कस केलेला आहे आणि आपण म्हटलं पण होतं की त्यावर प्रश्न येतात. तर वित्त आयोगाने त्यांचे आपल्याला अध्यक्ष विचारलेले आहेत. सार्वजनिक वित्ताचा पॉइंट आहे. तर बघा एनकेसिंग आपण म्हटलं होतं की 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष. एनकेसिंग 15 वित्त आयोग ऑप्शन बघा ब ला अ कुठे आहे? ब ला अ इथे पर्याय क्रमांक 2 डायरेक्टली उत्तर आहे. त्यामुळे आतापर्यंत सगळे आयोग आणि त्यांचे अध्यक्ष करून ठेवायचे. आर्टिकल 280 करूनच ठेवायचे. त्याच्यामध्ये जी पात्रता दिली आणि मग सदस्य संख्या किती 1+4 आहे का? तर ही सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर ठीक आहे. नंतर पुढचा क्वेश्चन आहे 39 नंबरचा. 39 नंबर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? बघा 39 नंबर क्वेश्चन मध्ये काय म्हणले? एमआरटीपी कायदा. एमआरटीपी कायदा हा जो आहे म्हणजे नवीन आर्थिक धोरण 1991 नुसार एमआरटीपी कायद्याची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये नाही? तर मोनोपॉली रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस. तर कधीचा आहे हा? 1969 चा आहे. तर मोनोपॉली रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणजे ज्या ट्रेड मध्ये जी मोनोपॉली वगैरे होत होती तर त्याला काळा झाल्यासाठी हा कायदा आला होता. आणि मग त्याच्यामध्ये काय केलं की एलपीजी आपण जे स्वीकारलं तर त्या एलपीजी नुसार काय केलं की आपण त्याचे बरेचसे बंधन वगैरे शिथिल केले होते. तर संदर्भ भारत दिलाय आणि ह्या अमेंडमेंट नुसार कोणती वैशिष्ट्ये नाही ती विचारली. म्हणजे याचा अर्थ काय 1991 नुसार काय केलं गेलं नाही. तर एक लक्षात घ्या. बघा कंपन्यांना गुंतवणुकीसाठी एमआरटीपी आयोगाची पूर्व परवानगी आवश्यक आहे. तर आधी काय होतं कंपन्यांना गुंतवणूक करायसाठी पूर्व परवानगी आवश्यक होती. मग ती पूर्व परवानगी काढून टाकली. त्यामुळे हे काही 91 येणार नाही. पूर्व परवानगी काढून टाकली. नंतर काय म्हटले? एमआरटीपी आयोगाच्या अधिकारामध्ये वाढ केली. यस अधिकारामध्ये वाढ केली ना आयोगाच्या अधिकारामध्ये वाढ केलेली आहे. नंतर काय म्हटलं? अनुचित व्यापाराच्या व्यवहाराबाबत दंडाच्या तरतुदी अधिक कठोर केल्या. आता कसं होतं की दंड ठेवला आधी शिक्षा वगैरे व्हायची इव्हन जेल वगैरे त्याच्यामध्ये परंतु ते कमी केलं आणि ती दंडाची शिक्षा मात्र कठोर केली. तर यस हे सुद्धा केलेलं आहे 1991 ला. आणि पुढचं बघा तुम्हाला इलिमिनेशन टेक्निक जे म्हणतो आपण तर इलिमिनेशन टेक्निकला नेहमी लक्षात ठेवायचं की कसे ऑप्शन येतात. बघा आता काय म्हटले? महासंचालकामार्फत प्राथमिक तपास अनिवार्य. आता बघा कधी पण बघा पोलीस सर्व्हिस असेल किंवा काय प्राथमिक तपास मोठा अधिकारी कधी करतो का? इनिशियल ग्राउंड लेवलला जाऊन. याच्यामध्ये बघा ना कीवर्ड प्राथमिक तपास अनिवार्य आणि अनिवार्य म्हटले तर महासंचालक जो की डायरेक्टर जनरल आहे. डायरेक्टर जनरल येऊन प्राथमिक तपास करेल का? नाहीच करणार. त्यामुळे ही तरतूद सुद्धा 91 च्या याच्यात नव्हती. म्हणजे ड तर आपल्या उत्तरामध्ये यायला पाहिजे. ड यायला पाहिजे तर दोन ऑप्शन एलिमिनेट होतात. मग राहिला काय? अ ड आणि सर्व बरोबर. तर सर्व बरोबर त्याच्यामध्ये येतच नाही कारण दोन आपले त्याच्यात आपल्याला कोणत्या नाही ती विचारली कोणती वैशिष्ट्ये नाहीयेत. तर अ आणि ड ही वैशिष्ट्ये नाहीयेत त्याची लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आता बघा 40 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? 40 नंबर क्वेश्चन मध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योगामध्ये मोठ्या उद्योगापेक्षा 4 पट अधिक श्रम सामावून घेण्याची क्षमता असते. आता एक लक्षात घ्या आपल्याकडे एमएसएमई जे आहे एमएसएमई एमएसएमई कधी सुरू झाले किंवा कधी मंत्रालय आले 2006 चा ऍक्ट आहे. तर 2006 च्या नुसार आणि त्याची आता काही बदलली तर ती जी गुंतवणूक असेल किंवा उलाढाल आहे तर ती त्याची अट आहे तर ती अट बदलली त्यामुळे क्रायटेरिया तो बदललेला आहे. तर ते लक्षात घ्यायचे.
तर बघा मोठ्या उद्योगांपेक्षा सूक्ष्म उद्योग किंवा जे लघु उद्योग आहेत आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने मेजॉरिटी आहे, तर त्यांची क्षमता ही सर्वाधिक आहे. तर मग त्याच्यामध्ये बघा लघु उद्योगांमध्ये किंवा सूक्ष्म उद्योगांमध्ये 4 पट अधिक श्रम सामावून घेण्याची क्षमता आहे मोठ्या उद्योगांपेक्षा. कारण का मोठ्या उद्योगात स्किल लेबर प्रामुख्याने असतात, त्याच्यामध्ये लिमिटेड लोकांना शिक्षण घेतलेल्या लोकांना, मग जे बाकीचे अनस्किल वगैरे आहेत किंवा ग्रामीण भागामध्ये लोक आहेत तर त्यांना सामान्य रूपे कोण घेईल तर लघु सूक्ष्म उद्योग घेईल. त्यामुळे अविधान करेक्ट 4 पट आहे. आता तुम्ही मला की 4 पट आहे 5 पट आहे कसं, तर अगेन तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही ऑप्शनला चूक करायचं नाही, बरोबर म्हणायचं. पुढे काय आपल्याला बघा 12 13 अगेन पेपर कधीचा 21 आहे, 12 13 च्या आकडेवारी विचारले आपल्याला. 12 13 च्या जीडीपी उत्पादनामध्ये 7.3% आणि एकूण उत्पादनामध्ये 6.8% वाटा नोंदवलेला आहे. तर आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे का नाहीये, त्यामुळे तुम्हाला माहिती नाही तर करेक्ट माना. दोन्ही ऑप्शन तुम्ही करेक्ट पर्यंत जाऊ शकता, दोन्ही विधान तुम्ही करेक्ट करायचे आहे. जेव्हा तुम्हाला माहिती नसतं तेव्हा तुम्ही करेक्ट ऑप्शनच निवडायचा आहे. आरबीआयने जी काही एक योजना सुरू केली, कोणती योजना सुरू केली? आरबीआयने सुरू केली सार्वभौम सुवर्ण रोख्यांचं सोवरेन गोल्ड बॉन्ड जी योजना सुरू केली ती कशासाठी सुरू केली? तर बघा 2015 मध्ये योजना सुरू केली. ऍक्च्युअली काय होतं की आपला जो परकीय गंगाजळी आपल्याकडे, तर फॉरेक्स आपण त्याला म्हणतो, तर ते फॉरेक्स आपल्याकडे कमी म्हणजे कमी व्हायचं, कारण आपण आयात जास्त करायचं, त्यामुळे आपल्याकडे जो पैसा तो डॉलर तो बाहेर जायचा. त्यामुळे काय जे फिजिकल आहे, फिजिकल सोनं जे गोल्ड आहे तर ते गोल्डवरची डिपेंडन्सी कमी होण्यासाठी म्हणजे लोक काय करतात सोनं इन्व्हेस्ट करतात, म्हणजे सोनं खरेदी करतात आणि घरामध्ये ठेवून देतात. तर मग ते सोनं खरेदी कमी करावं लोकांनी, त्यासाठी योजना आणली होती. तर प्रत्यक्ष भौतिक सोन्याची मागणी वाढवणे नाही तर ती मागणी कमी करण्यासाठी ही योजना आणली होती. मग इथं फक्त अकरेक्ट आहे. काळा पैसा शोधण्यासाठी काही संबंध नाहीये, पैसे गुंतवून अधिक व्याज मिळवणे ते सुद्धा संबंध त्यामध्ये नाही. तर 2015 ची योजना आहे, त्याच्यामध्ये गोल्ड बॉन्ड असतील किंवा गोल्ड कॉइन्स असतील तर ह्या डिफरंट योजना सुद्धा आलेल्या आहेत. ठीक आहे. नंतर बघा 42 नंबरचा क्वेश्चन आहे. 42 मध्ये काय दिलेलं आहे? औद्योगिक क्षेत्रामध्ये उत्पादकता, औद्योगिक क्षेत्रातील उत्पादकता आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी खाली कोणते नोडल विभाग आहे? तर विभाग म्हटले, नोडल एजन्सी म्हटले तर डीएमआयसी दिल्ली मुंबई इंडस्ट्री कॉर्पोरेशन हा काय विभाग आहे का? नाही. नंतर क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया हा विभाग आहे का? किंवा एमएसएमई काय आहे? एमएसएमई हा उद्योग आहे किंवा मंत्रालय आहे, तर तो विभाग आहे का? नाही आहे. राहिला काय? डीपीआयआयटी. तर डीपीआयआयटी मध्ये फक्त क बरोबर आहे, फक्त कमी पर्याय क्रमांक. तर डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, इंटरनल ट्रेड आणि इंडस्ट्रीच्या प्रमोशन साठी आहे. बघा उत्पादकता आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रामुख्याने नोडल विभाग म्हणून कोण कार्य करतं? डीपीआयआयटी काम करतं. कोणाच्या अंतर्गत डीपीआयआयटी? कॉमर्स विभाग आहे का? बघून घ्यायचं आहे. तर डीपीआयआयटी लक्षात ठेवायचं आहे. 42 नंबर क्वेश्चन झाला. आता आपल्याला 43 नंबर क्वेश्चन बघायचा आहे. 43 मध्ये काय म्हटलेले बघा, अगेन सोप्या कॅटेगरी मधला प्रश्न आहे. प्रश्न सोपे असतात, आपण फक्त त्याला अगदीच जास्त बाऊ करतो. तर बघा काय म्हटले, देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जागतिक स्तरावर पुढाकार घ्यावा यासाठी भारताच्या पंतप्रधानांनी 25 सप्टेंबर 2014 म्हणजे आपल्या इथे डेट मिळाली आहे, 25 सप्टेंबर 2014 ला काय सुरू केले, कशाची घोषणा केलेली आहे? तर बघा 25 सप्टेंबरला वरीलपैकी काही तर घेता येणारच नाही, डायरेक्ट कट करायचं. दिल्ली मुंबई इंडस्ट्री कॉरिडॉरला बघा ना, प्रश्नाचा आवाज किती मोठा आहे. त्याच्यामध्ये काय म्हणजे देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणूकदार, म्हणजे देशाच्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली पाहिजे विदेशी, म्हणजे याचा अर्थ काहीतरी मोठी गोष्ट असणार का, काहीतरी ब्रॉड लेवलचं डेव्हलपमेंट करायचं असणार आहे. त्याच्यामध्ये काय आहे तर मग दिल्ली मुंबई इंडस्ट्री कॉरिडॉर हा पण जाईल. राष्ट्रीय उत्पादन धोरण तर बघा नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी, नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी कधीची 2011 ची, 2014 काही संबंध नाही. त्यामुळे हा पण ऑप्शन घेणार. राहिलं काय? मेक इन इंडिया. सो मेक इन इंडिया म्हणजे काय, आपल्या देशामध्ये सगळ्या गोष्टी तयार करायच्या, जे काय आपण बाहेरून मागवतो माल, तर तो माल बाहेरून नाही मागवायचा, तर आपण आपल्या देशात तयार करायचा. सो त्याच्यासाठी ही घोषणा केलेली होती. मेक इन इंडिया लक्षात ठेवायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन काय म्हटले, बँकिंग संदर्भातला हा क्वेश्चन आहे. तर त्यामध्ये काय म्हटले, खालीलपैकी कोणते कर्जाचे प्रकार नाही? कोणता कर्जाचा प्रकार नाही आपल्याला विचारले. तर कर्ज बघा, तर हा कर्जाचा जो प्रकार आहे कोणता नाही म्हटले. तर कर्ज किती प्रकारे दिले जाते? तो बँकाचे कार्य काय प्रामुख्याने? बँक काय कार्य करते? बँक तुमच्याकडून डिपॉझिट घेते, कर्ज देते आणि पेमेंट सेटलमेंट पण करते, म्हणजे हे वेगवेगळी कार्य बँकांची आहेत. तर मग त्याच्यामध्ये कर्ज काय? कॅश क्रेडिट, नावातच क्रेडिट आहे ना, कर्ज आलं. वचन चिठ्ठी, प्रॉमिसरी नोट, आय प्रॉमिस टू यू, म्हणजे प्रॉमिसरी काय की तुम्हाला आम्ही एवढे पैसे देत आहोत. प्रॉमिसरी नोट पण त्यामध्ये कर्ज पण काय, रोख कर्ज, नावातच कर्ज, येस कर्ज, हे पण आलं. राहिलं काय? आपल्याला ऑप्शन बघायचं आहे, काहीतरी उत्तर निवडावं लागेल ना. त्याच्यामध्ये मग काय, बँक अधिकर्ष, तर हे काय कर्जाचा प्रकार नाहीये. मग काय, फक्त क बरोबर आहे. मग क म्हणजे लगेच पटकन 3 नंबर ऑप्शनला जायचं नाही. इथे
2 नंबर ऑप्शन मध्ये क कुठे ते शोधायचंय, कारण का बँक अधिकर्ष त्याला आपण काय म्हणतो ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी कुठे पीएम जनधन योजना. जनधन योजना मध्ये आपल्याला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, आपण ऍडव्हान्स मध्ये पैसे काढू शकतो. आपल्या अकाउंटला पैसे देत नसले तरी बँकेने जी फॅसिलिटी दिली आपल्याला, तर ती फॅसिलिटीचा वापर करून आपण पैसे काढू शकतो. त्याला ओव्हरड्राफ्ट म्हणतात, त्याला आपण कर्ज म्हणत नाही. कारण का ओव्हरड्राफ्टला जो काही चार्ज आकारतो तो चार्ज दिला जातो, परंतु ते कर्ज नसतं. एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओव्हरड्राफ्ट नाहीये त्यामध्ये. नंतर मग 45 नंबरचा क्वेश्चन बघा आता. 45 मध्ये काय दिलेलं आहे बघा. 2007 मध्ये काय सुरू केलेलं आपल्याला ते विचारले. 2007 साली भारत सरकारने असंघटित क्षेत्र, इन्फॉर्मल सेक्टर सगळ्यात महत्त्वाचे किंवा अनऑर्गनाइज सेक्टर महत्त्वाचे, तर क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी द्यायची राष्ट्रीय आरोग्य विमा योजना सुरू केली. नावातच काय दिलेलं आहे, राष्ट्रीय आरोग्य विमा दिलेले ना. तर राष्ट्रीय आरोग्य विमा महात्मा फुले जन आरोग्य योजना आपल्या महाराष्ट्र सरकारची आहे. त्यामुळे राष्ट्रीय विमा हा ऑप्शन गेला. नंतर काय, सामाजिक सुरक्षितता कायदा आहे आणि आपल्याला काय विचारलेले विमा योजना विचारले. कायदा आहे का नाही आहे ना. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कधी आलेली, रिसेंटची आहे 2018 ची आहे का. पीएम जन आरोग्य योजना कधीची, आताची आहे 2007 विचारलेली. डायरेक्ट ऍडमिशन करायचंय, हा ऑप्शन पण गेला. मग काय, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना. चांगला विषय, एवढं सोपं असतं प्रश्न सोडवायचं. ठीक आहे. नंतर पुढे बघा आता काय दिलेलं 46 नंबरचा क्वेश्चन. हा सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर मधला आहे. इन्फ्रा मध्ये काय म्हणते, भारताचा किती टक्के आकारमानाचा व्हॉल्यूम म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार समुद्र मार्गे होतो. तुम्हाला हे तर माहिती असेल की व्हॉल्यूमने आपला समुद्र मार्गे व्यापार होतो आणि व्हॅल्यूने तर आपला तो विमान मार्गे किंवा एअर मार्गे तो जास्त होतो. तर व्हॉल्यूम म्हटलं तर काय, मॅक्झिमम होतं 90 ते 95% आपला व्यापार तो समुद्र मार्गाने होत असतो आणि तो आरामात तोच आहे की 90 ते 95 च्या रेंजमध्ये तो आहे. नंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा 47 नंबर क्वेश्चन. 47 मध्ये काय म्हटले बघा. औद्योगिक शांतता निर्माण करणे, औद्योगिक शांतता निर्माण करणे आणि औद्योगिक कलह मिटवणे हे भारतातील मार्ग आहे. म्हणजे काय, उद्योगांमध्ये उद्योगधंद्यामध्ये जे काही भांडणं वगैरे होतात किंवा जे काही तंटे असतात कामगार मालक वगैरे याच्यामध्ये जे काही कलह असतात, तर ते निर्माण करण्यासाठी त्याचे मार्ग आहे. आता आपल्याला समजा हे माहितीच आहे ऍक्च्युअली हा जो इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट आहे, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट आय थिंक 48 की 47 का 56 असं समथिंग काहीतरी इयर मला आठवत नाही एक्झॅक्ट, तर तो इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट आहे. तर त्याच्यामध्ये हा तरतुदी, तर त्या तरतुदी एकदम डिटेल मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर कोणते मार्ग आहेत आता बघा. न्यायालयीन चौकशी समिती चौकशी केली तर निर्णय मिळू शकतात. म्हणजे जे काही कलह आहे किंवा जे भांडणं आहेत तर ते मिटू शकतात का, येस मिटतील ना. आपण म्हणायचं की येस समित्या बसवतात तर कशासाठी बोलतात, तर ते तंटे मिटवण्यासाठी. नंतर काय समझोता मंडळ, समझोता मंडळ त्यासाठीच असतं की कॉन्सिलेशन करायचं आहे, समझोता करायचा आहे, तर ते सुद्धा होऊ शकतं. नंतर काय, औद्योगिक न्याय प्राधिकरण, नावाच न्याय प्राधिकरण. ट्रिब्युनल कशासाठी असतं, तर ते कलह मिटवण्यासाठी असतं, तर ट्रिब्युनल सुद्धा आहे महत्त्वाचं. नंतर काय, इंडस्ट्रियल रिलेशन मशीनरी, म्हणजे जी काय औद्योगिक केंद्रीय औद्योगिक संबंध यंत्रणा आहे, तर त्या यंत्रणा सुद्धा काय करतात, तर जे काही रिलेशन मेंटेन करायचे तर ते हेल्दी रिलेशन असलं पाहिजे. म्हणजे उगीच काहीतरी भांडणं वगैरे करायचे मग त्याच्यावर परिणाम उद्योगावर होणार वगैरे, तर ते यासाठी सुद्धा ही यंत्रणा प्रामुख्याने कार्य करते. तर ही महत्त्वाची आहे. तर हे तर चारही ऑप्शन करेक्ट आहे. तो चारही जेव्हा जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही काय तर ते करेक्ट सगळे करायचे. नेहमी लक्षात घ्या, पेपर मध्ये हाच फंड आहे. तुम्ही जीएस 1 2 3 4 कुठेही करा तर हा लक्षात घ्यायचा नेहमी विचार. इथं मॅक्सिमम ऑप्शनला तुम्ही जायचं आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा आता. पुढचा क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, 48 नंबरचा क्वेश्चन आहे. 48 मध्ये काय लिहिलंय, भारतातील व्यापारी बँकांच्या कर्ज ठेवी गुणोत्तर धोरणाबाबत कोणती विधाने, म्हणजे कर्ज बँक किती कर्ज देते आणि बँकेकडे किती ठेवी आहे, हे जे गुणोत्तर आहे हा जो काही रेशो येईल तर त्या रेशो संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला. मग बघा बऱ्याच वेळा काय होतं की बँका कर्ज देतात किंवा बँका स्वतः पण कर्ज देतात आणि त्यांच्याकडे ठेवी ज्या असतात लोकांनी ठेवलेल्या शॉर्ट टर्म असेल किंवा लॉंग टर्म साठीच्या त्याच्या संदर्भात नाही. बघा कर्ज ठेवी गुणोत्तर आरबीआयने निश्चित केलेले नियम केले आहेत. आता आरबीआयचं जर नियंत्रण करणार तर नियम निश्चित कोण करणार आहे, आरबीआयच करणार आहे. जनरल स्टेटमेंट विचार करायचा. ठीक आहे. असेल बँकांची सरकारी रोख्यांमधील गुंतवणूक तुलनेने अधिक सुरक्षित असते. सरकारी रोखे म्हणजे काय, आपण त्याला काय म्हणतो जी सेक, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे काय, साध्या भाषेत समजून एखादा बॉन्ड आहे. जर समजा तुम्ही एखाद्या ह्या बॉन्डच्या संदर्भात म्हणजे हा समजा 100 रुपयाचा बॉन्ड आहे, जर तुम्ही तो 100 रुपये गव्हर्नमेंट कडून तो बॉन्ड घेतला, तुम्ही गव्हर्नमेंटला पैसे दिले 100 रुपये किंवा उलट केलं तर याचा अर्थ काय, याच्या बदल्यात तुम्हाला नक्कीच ह्याच्यावर 100 दिले तर 100च मिळणार आहे, पैसे बुडणार नाही. कारण का लोकांना जर कर्ज दिलं तर लोक काय करतात, बुडतात, एनपीए मध्ये कर्ज जातात. मग ते एनपीए मध्ये कर्ज वगैरे जास्त असुरक्षित असतं. त्यामुळे गव्हर्नमेंट सिक्युरिटी सरकारी कर्ज रोख्यांमध्ये इथं बघा गव्हर्नमेंट सिक्युरिटी
तर ते रिलेटिव्हली मोर सिक्युअर असतं. येस, हे तर जनरल स्टेटमेंट आहे, म्हणजे अ बद्दल करेक्ट आहे. मग अ वाले ऑप्शन कुठे बघा इथं, मग हा 3 नंबरचा ऑप्शन गेला, हा 2 नंबरचा ऑप्शन गेला. एक तर ऑल ऑफ द करेक्ट असेल किंवा मग अ करेक्ट असेल, म्हणजे 50-50 इथं गेलो आपण. मग पुढचं काय बघा, अलीकडे आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन बँका व्यवसायाच्या गुणोत्तरामध्ये बदल करीत असतात. आता हे जनरल आहे. बघा आर्थिक स्थिती कशी काय आहे वगैरे बँका त्याच्यामध्ये थोडेफार बदल करत असतात. हे आहे जनरल स्टेटमेंट आहे. त्यामुळे क बरोबर आहे, आपल्याला ऑल ऑफ द मार्क टाकता येते इथं. तर त्यामुळे काय, हे जे चौथं स्टेटमेंट डायरेक्टली कर्ज ठेवी गुणोत्तर प्रमाण हे सूत्र आहे. कर्ज एकूण कर्ज भागिले ठेवी गुणिले 100/1. तर हा सूत्र आहे, ते फॉर्म्युला ते जनरल आहे, तर ते लक्षात घ्यायचं आहे. तर हा झाला 48 नंबरचा क्वेश्चन. आता आपण 50 नंबरचा क्वेश्चन बघूया. 50 नंबर क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे, 49 नंबर क्वेश्चन. ओके, 49 आहे. बघा, बँक या इंग्रजी शब्दाला मराठी भाषेत काय म्हणतात? हा प्रश्न पण थोडासा ट्रिकी होता आणि बरेच जणांचं मग इथं कन्फ्युजन झालेलं होतं. तर बँकेला काय म्हणतात? बँकला कोशी संस्था तर म्हणत नाही, कोषागार पण नाही बऱ्याच वेळा, आणि ट्रेझरी पण नाही, ट्रेझरी नाही. त्यामुळे अ आणि क तर नाही ना, अ आणि क तर ऑप्शन मध्ये दिलंच नाही. बँकेला अधिकोष म्हणतात. अधिकोष इथे लक्षात घ्यायचंय, ड. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 फक्त ड बरोबर आहे त्याच्यामुळे. नंतर पुढचा 50 नंबरचा क्वेश्चन बघा, राष्ट्रीय जलविद्या संस्था या स्वायत्त संस्थेची स्थापना कधी करण्यात आली? तर बघा आता संस्थांमध्ये यावर्षी जर बघितलं जवळपास एक 3-4 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. मागे ती राजीव गांधी भूजल जी संस्था आहे त्यावर प्रश्न होता. राष्ट्रीय जलविद्या संस्था जी आहे तर ती कधी स्थापन झालेली? अगेन हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. 1978 आपला कंटेंटचा भाग म्हणून घ्यायचा आणि तो करून घ्यायचा आहे. तर हे झाले हा झाला म्हणजे 50 नंबरचा क्वेश्चन. आता आपण पुढचे क्वेश्चन बघू. बघा आता पुढचा क्वेश्चन बघायचा 51 नंबरचा क्वेश्चन आहे. तर 51 नंबर क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे, तर खालीलपैकी कोणती विधानं आंतरराष्ट्रीय न्यायविधीबाबत सत्य आहेत? बघा 1.5 नंबरचा टॉपिक आहे आपला. तर आयएमएफ संदर्भात आपल्याला विधानं विचारले. बघा आयएमएफ, बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाची सर्व सदस्य राष्ट्र ही संयुक्त राष्ट्राचे सदस्य आहेत. तर आयएमएफ चे सगळे सदस्य हे यूएन चे सदस्य नसतात. तर आयएमएफ चे सदस्य प्रामुख्याने कसे सदस्य असतात? आयबीआरडी चे सदस्य असतात, आयएमएफ चे सदस्य. तर यूएन चे नसतात, त्यामुळे अविधानाचा चूक आहे. नंतर काय, भारत देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा संस्थापक सदस्य, यस आपण संस्थापक सदस्य आहोत. त्यामुळे अ चूक आहे. अ जर चुकीचं केलं आणि ब करेक्ट होईल तर इथे आपल्याला ऑप्शन 2 आणि 4 आहे. त्याच्यामध्ये बघा बांगलादेश, भूतान आणि श्रीलंका ही आयएमएफ च्या भारतीय मतदारसंघ आहेत. आता बघा आयएमएफ मध्ये जे काही वोटिंग वगैरे केलं त्याचे ते रिजन नुसार भाग केले. सो बघा आता साऊथ आशिया मध्ये जो काय भाग आहे त्यामुळे भूतान, श्रीलंका तर भारताच्या याच्यामध्ये येतात, बांगलादेश वगैरे येतात. त्यामुळे हे सुद्धा करेक्ट आहे. मग बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या व्यवस्थापक मंडळामध्ये व्यवस्थापक आणि एक पर्यायी व्यवस्थापक असतात. तर तुम्हाला आयएमएफ बेसिक माहिती पाहिजे, त्याच्यामध्ये व्यवस्थापक असतात का? नसतात. त्यामुळे ड चुकीचे, त्यामुळे फक्त ब आणि क करेक्ट येईल. तर व्यवस्थापक नसतात तर कोण असतात? बोर्ड ऑफ गव्हर्नर असतात, बीओजी बोर्ड ऑफ गव्हर्नर. त्याच्यामध्ये प्रत्येक देशाचे 2 प्रतिनिधी असतात. देशाचा एक अर्थमंत्री असतो आणि देशाचा एक म्हणजे त्यांच्या बँकेचा कोण असतो? गव्हर्नर असतो. मग भारतातर्फे आरबीआयचा गव्हर्नर असतो. तर हे 2 व्यक्ती तिथे असतात, त्यामुळे व्यवस्थापक त्यामध्ये नसतात, गव्हर्नर असतात, लक्षात घ्यायचं आहे. नंतर 51 नंबर नंतर पुढचा क्वेश्चन आहे 52 नंबरचा. बघा 52 मध्ये काय म्हटलेले, स्टार्टअप इंडिया कार्यक्रमामुळे काय आपल्याला दिलेलं आहे? तर स्टार्टअप इंडिया आणि स्टँड अप इंडिया कधी सुरू झालेले आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग 2016 आहे का, मग जानेवारी आहे का, एप्रिल आहे का? स्टार्टअप स्टँड अप लक्षातच ठेवायचं आहे. भारतीय तरुणांमध्ये नोकरी शोधणारे होण्याऐवजी नोकरी निर्माण करणे. आता जर स्टार्टअप सुरू केले, नवीन स्टार्टअप सुरू केला तर ऑब्विसली एखादा बिझनेस सुरू केला तर त्याच्यामध्ये लोक लागतील ना, त्यामध्ये जॉब करतील लोक. म्हणजे मला जर एखादा जॉब करायचा आहे का, त्यापेक्षा मी स्वतःचा बिझनेस सुरू केला त्याच्यामध्ये बाकीचे जॉब होईल. येस, त्यामुळे काय होईल तर नोकरी निर्माण करणारे तरुण त्यामध्ये होतील. आणि पुढचं काय, भांडवली नफ्यावर काय माफी देण्यात आली, कॅपिटल गेन टॅक्स जो आहे त्याच्यावरती सुद्धा हे दिलेली, म्हणजे ओव्हरऑल जे काही सबसिडी आहे किंवा आपण त्याला सूट म्हणून टॅक्स एक्झेम्प्ट केले कॅपिटल गेन्स होती. तर ओव्हरऑल हे दोन्ही विधानं करेक्ट आहेत, दोन्ही विधानं करेक्ट. 52. आता प्रश्न क्रमांक 53 बघा. 53 नंबरच्या प्रश्नावर जाताना हा प्रश्न थोडासा ट्रिकी होता, त्यामुळे प्रश्न व्यवस्थित बघा. नवीन उत्पादन धोरणांतर्गत हरित तंत्रज्ञानाचा उपयोग करताना काय विचारले? आता नवीन तंत्रज्ञान धोरण आहे म्हणजे हे नवीन उत्पादन धोरण आहे, म्हणजे आपण त्याला म्हणतो तर ग्रीन टेक्नॉलॉजी, न्यू मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी. न्यू मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी कधीची 2011. त्याच्यामध्ये ग्रीन टेक्नॉलॉजी बद्दल आपला प्रश्न विचारला. तर बघा शून्य पाणी बाहेर सोडणाऱ्या युनिट्सला 10% भांडवल दिलं जाऊ शकतं.
परत काय म्हणजे शून्य पाणी बाहेर सोडून युनिट्सला 10% अनुदान एकदाच दिलं जाऊ शकतं. आता बघा एकदाच आणि 10% अनुदान, तर या दोन ऑप्शन पैकीच एक कुठलं तरी येईल, कारण का एकदाच म्हटले आणि 10%. मग तर बघा आता वेगवेगळे ऑप्शन आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये. सांडपाणी म्हणजे आता हे दोन्हीपैकी एक येणार आहे, त्या दोन्हीपैकी एक येणार तर मग फक्त ड गेला आणि फक्त आता यापैकी बघूया. सांडपाणी पुनर्वापर सुविधा उभारण्यासाठी पाणी उपकरणावर 25% सवलत आणि सांडपाणी पुनर्वापर यंत्रणा उभारण्यास पाणी उपकरणामध्ये 10% सवलत. तर मग पाणी उपकर असेल किंवा पाणी याच्यामध्ये असेल तर कुठली सवलत दिली जाते, तर हे प्रामुख्याने आपल्याला विचारलेले. प्रामुख्याने जर बघितलं तर काय सवलत याच्यामध्ये दिली जाते, तर त्यामध्ये बघितलं तर पाणी पुनर्वापर यंत्रणा ना, म्हणजे जर सांडपाणी तुम्ही सोडताय आणि त्याचा पुनर्वापर करताय, याचा अर्थ काय करताय की तुम्ही एन्व्हायरमेंट सेव्ह करताय, एन्व्हायरमेंट जास्त पोल्यूट करत नाही, त्याच्यामध्ये सवलत मात्र जास्त आपल्याला बघायला मिळणार आहे. मग इथे आपल्याला थोडंसं विचार करावा लागतो. प्रॅक्टिकली जर विचार केला तर मग आपल्याला हा ऑप्शन एलिमेंट करता येतो. मग जर आपण ड एलिमेंट केला तर मग हा ऑप्शन ऑलरेडी आपण ड केलेला आहे, मग ड आपल्याला त्यामध्ये येणार नाही, मग ब आणि क आपले जास्त प्रोबेबल वाटत, कारण का एकदाच द्यायचं आणि नंतर पुनर्वापर केल्यावर मग नंतर त्याला भांडवली उपकरणावर सवलत द्यायची, म्हणजे गॅस की पुनर्वापर केलेला आहे. त्यामुळे ब आणि क इथं बरोबर येईल. ब आणि क पर्याय क्रमांक 3. नंतर आता पुढचा प्रश्न बघा काय म्हटले, भारतामध्ये बघा आपल्याला आणि हा यामधला प्रश्न आहे. आपण जो इन्फ्रास्ट्रक्चरचा टॉपिक होतो, तर 54 नंबरचा पॉइंट काय प्रश्न, तर द्याच्या दिवशी झोपडपट्टी मुक्त भारतासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी राजीव आवास योजना सुरू केली. तर राजीव आवास योजना कधी सुरू केली हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्याच्यामध्ये हा प्रश्न रद्द झालेला आहे, कारण का ती जी डेट होती तर त्या डेटला तो जो आहे तर राजीव आवास योजना आपली, तुम्हाला डेट मी कन्फर्म करून सांगतो बघा. तर राजीव आवास योजना ऍक्च्युअली काय पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट तत्कालीन पंतप्रधान 2009 ला जाहीर केली होती. आणि ती योजना कधी सुरू झालेली, तर ती योजना जून 11 मध्ये सुरू झाली. जून 2011 मध्ये सुरू झाली राजीव आवास योजना. आपल्या त्याचे पीएम आवास योजना वगैरे आपण बघतो, तर ते त्याचाच आहे पुढचा भाग. तर त्याच्यामध्ये जून 11 ऑप्शन मध्ये कुठेच नव्हता, त्यामुळे आपल्याला राष्ट्रपतींनी कधी सुरू केली वगैरे असं पण विचारलेले, तर त्यामुळे तसा ऑप्शन नाही आणि त्यामुळे हा प्रश्न रद्द झालेला आहे. तर मग म्युच्युअल फंड पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जायचा, तर तो कुठल्या नावाने ओळखला जायचा, इंडिया फंड नावाने ओळखला जायचा. इंडिया फंड लक्षात ठेवायचं आणि फक्त क बरोबर आहे असं रॅन्डम क्वेश्चन कधी कधी येतात, ते आपले क्वेश्चन बघावे लागतात. 55 नंबरचा पुढचा आहे क्वेश्चन क्रमांक 56 नंबरचा. 56 मध्ये काय दिलेले बघा. 56 मध्ये काय म्हटले, तर बघा आपल्याला कृषीमध्ये वगैरे किंवा असे जे प्रश्न इंडस्ट्रीमध्ये वगैरे पण वेगवेगळे कृषीच्या मालाचे जे झोन्स आहेत, कृषी माल आणि कृषी मालाचा निर्यात क्षेत्रीय झोन आहे, तर ते दिले तर त्याच्या आपल्याला योग्य जोड्या विचारलेल्या आहेत. तर बघा आता बरेच वेळेस आपल्याला काही ते रिजन नुसार सुद्धा विचार करावा लागतो की नक्की तिथे तिथे काय पिकते वगैरे, आणि मग त्यानुसार आपल्याला त्यावर विचार करून मार्क करावं लागतं. तर बघा त्याच्यामध्ये जर बघितलं तर गहू आंध्र प्रदेशचा काय संबंध येईल का, जास्त विचार करा. मग गहू आंध्र प्रदेश नाही येणार, तर मग हा जो आपला ऑप्शन आहे तर हा पर्याय क्रमांक 4 गेला, म्हणजे मग आंध्र प्रदेश येणार नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. नंतर मग आता एक लक्षात घ्यायचं की बटाटा आणि आंध्र प्रदेश येईल का. बटाटा प्रामुख्याने नॉर्थ इंडियामध्ये जास्त पिकतो, त्यामुळे मग तो ऑप्शन येईल का, तो ऑप्शन नाही येणार. हा ऑप्शन पण गेला. क च एक येणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 गेला. राहिलं काय आपल्याकडे 1 किंवा 3 पैकी. 1 किंवा 3 पैकी आपण क्रॉस चेक करू. तर मग आपण समजा पहिला ऑप्शन बघितला गहूचं 3, तर भोपाळ एमपी होऊ शकतं, ते काय असू शकतं, म्हणजे की आपल्याला इव्हन याच्यामध्ये किंवा आता याच्यामध्ये पण बघा गहू आणि पश्चिम बंगाल पण येण्याची शक्यता कमी, कारण का वेस्ट बेंगॉल मध्ये राईस जास्त पिकतो, त्यामुळे मग हा ऑप्शन पण गेला ना. हा ऑप्शन पण गेला. मग राहिला काय, याच्यामध्ये असं सुद्धा एलिमिनेशन करू शकता तुम्ही, एवढं ते सोपं असतं. ठीक आहे. बाकीच्या जोड्या लावून घ्यायच्या. 56चा पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं. नंतर बघा पुढचा क्वेश्चन, जस्ट सेकंड. ठीक आहे. बघा पुढचा क्वेश्चन आहे 57 नंबरचा. 57 नंबर क्वेश्चन आपण बघूया. बघा 57 नंबर क्वेश्चन मध्ये काय म्हणजे 2017-18 मध्ये दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने सुरू केलेली स्पर्श ही योजना आहे.
तर त्या योजनेचे उद्देश काय? स्पर्श योजना लहान मुलांसाठी सुरू केली होती प्रामुख्याने. आणि त्याच्यामध्ये बघा लहान मुलांमध्ये आरामदायी आणि तणावमुक्त करण्यासाठी, त्यांना छंद जोपासणे यासाठी ही योजना सुरू केली होती. यस, मुलांच्या पोषण आरोग्याच्या संदर्भातला काही संबंध नाहीये. आणि तसंच मुलांमध्ये फिलेटली म्हणजे काय, तर जी टपाल तिकिटे गोळा करणे असेल तर तो त्या छंदाला चालना देण्यासाठी प्रामुख्याने ही योजना सुरू केली होती. तर मग अ आणि क, तर विद्यार्थ्याची गळती कमी करण्यासाठी काही संबंध नाही त्याचा, त्यामुळे ड पण येणार नाही. मग फक्त अ आणि क ऑप्शन कुठे बघा, पर्याय क्रमांक 2 आहे. फक्त अ आणि क बरोबर आहे त्याच्यामध्ये. नंतर पुढचा प्रश्न आहे 58 नंबरचा. 58 नंबर क्वेश्चन बघा काय दिलेला आहे बघा. 58 नंबर मध्ये काय दिलंय, कर्ज प्रक्रियेच्या विरोधात सामान्य नियमावलीमध्ये सुधारणा करण्यासाठी गठीत केलेल्या पार्थसारथी शोम समिती, त्या समितीने आपल्या शिफारसी कधी सादर केल्या? पार्थसारथी समिती शोमने काय केले किंवा गार जनरल अँटी अवॉइडन्स रूल, तर ते जे शिफारस केली होती तर ते तुम्हाला महत्त्वाचं आहे. तर बघा अगेन काय, तर 1 सप्टेंबरला ऍक्च्युअली काय केलं होतं, तर 1 सप्टेंबरला त्या शिफारसी लोकांच्या समोर मांडल्या होत्या त्याच्यामध्ये करेक्शनसाठी, परंतु त्या शिफारसी आयोगाने तर फर्स्ट की नाही उतरलं, परंतु हा प्रश्न रद्द केलाय. आय थिंक 30 सप्टेंबरच्या आसपास काहीतरी तो फायनल ड्राफ्ट नंतर जाहीर झाला होता. त्याची डेट एक्झॅक्ट फक्त जस्ट मी तुम्हाला कन्फर्म करून सांगतो आपल्याकडे असेल तर. तर हा यस 30 सप्टेंबर 2012 ला फायनल रिपोर्ट आला होता. 30 सप्टेंबर 2012. त्यामुळे इथं 1 सप्टेंबरला तो लोकांच्या समोर मांडला होता की जे काय त्याच्यामध्ये अपडेशन वगैरे असेल तर त्यासाठी हा प्रश्न रद्द झालेला आहे. 58 नंबर नंतर पुढचा 59 नंबरचा प्रश्न. 59 नंबर प्रश्नामध्ये काय दिलेले, तर पहल योजना कशासाठी आहे? एलपीजीच्या हस्तांतरणासाठी, म्हणजे आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे डीबीटी, तर त्याच्या संदर्भात आहे. तर पहल योजनेच्या संदर्भात काय, तर या योजनेची गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली का? सर्वात मोठे थेट लाभ हस्तांतरण. येस, आपल्याकडे एलपीजीची काय सबसिडी दिली जाते, तर त्या सबसिडी सर्वाधिक या योजनेमध्ये दिली. यस, हे करेक्ट आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 2000 काहीच संबंध नाही, शेतकऱ्यांचा संबंध नाही. ब ऑप्शन गेला, हा ब गेला, हा पण गेला. पर्याय क्रमांक 3 अ आणि ड करेक्ट आहे त्याच्यामध्ये. मग इथे बघा ड क सुद्धा येणार नाही. योजनेची सुरुवात कधी झाली? पहिली योजना 19 मध्ये नाही झालेली. कधी झाली तुम्ही कमेंट मध्ये सांगायचे. एलपीजी गॅस धारकांना दिले जाणारे अनुदान याच्या अंतर्गत हस्तांतरित होते, हे लक्षात घ्यायचं आहे. 59 नंबरचा हा क्वेश्चन झाला. नंतर पुढे आहे 60 नंबरचा क्वेश्चन बघा. 60 नंबर क्वेश्चन मध्ये काय म्हटलेले, तर परकीय चलन व्यवस्थापन विधेयक फेमा ऍक्ट त्या दिवशी भारत सरकारने संसदेत मांडला. आपण आधीच्या पेपरमध्ये डिस्कस केलेला. कधी मांडला तो, तर 4 ऑगस्ट 1998. 4 ऑगस्ट 1998. एक लक्षात घ्या, कधी संसदेचं अधिवेशन 26 जानेवारीला भरत नाही, त्यामुळे हा ऑप्शन गेला. 15 ऑगस्टला भरत नाही, हा ऑप्शन गेला. आणि मग आपल्याला एक लॉजिक लावायचं की मॅक्सिमम ठिकाणी 98 वर्ष दिले, सो गो फॉर मॅक्सिमम. मॅक्सिमम ऑप्शन निवडा नाही, इथे सिंपल लॉजिकने जायचं आहे. अशी लॉजिक्स वापरायला पाहिजे आपण, तशी लॉजिक वापरायला आपल्याला जमून जातं. आता 61 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. 61 नंबर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, तर बघा हा सुद्धा आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या टॉपिक मधला आहे. एनर्जी मध्ये आपल्याला पॉइंट येतो हा. तर बघा काय म्हणलं, 1920 मध्ये भारताच्या ऊर्जा संसाधन आणि त्याच्या वापराच्या संदर्भातले विधान आपल्याला विचारले कोणते 7 आहे. तर बघा आता भारत जगामध्ये टॉपला आहे एनर्जी कन्झम्पशन मध्ये किंवा वापरामध्ये साधारणतः ऊर्जा संसाधन. तर बघा आता जगातील 3रा सर्वात मोठा ऊर्जा संसाधन उपभोक्ता आहे का? भारत आहे. आता बऱ्याच वेळा सांगितले तुम्हाला की असे वाक्य तुम्हाला माहिती नसेल तर स्किप करायचे नाही किंवा त्याला चुकीचा मानायचं नाही, त्याला करेक्ट म्हणायचं. जगातील कच्च्या तेलाच्या साठी भारत हा 3रा मोठा आयातदार आहे. जगामध्ये सगळ्यात टॉपला आपण आहोत, म्हणजे पहिल्या 5 मध्ये. तसेच जगातील 4थ्या सर्वात आपण एलएनजी लिक्विफाईड नॅचरल जो गॅस आहे, तर त्याच्यामध्ये आपण आयातदार आहोत. आणि बघा परदेशी कच्चे तेल नैसर्गिक वायू संदर्भाचे जे अवलंबित आहे, म्हणजे 85% परदेशी कच्चे तेल आणि 43% नैसर्गिक वायूवर आपण डिपेंडन्सी आहोत. तर हे आपल्याकडे कुठे मिळतात, तर इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये आपल्याला आकडे मिळतात. त्यामुळे सर्व विधान करेक्ट आहेत. अशा वेळेस कुठली शंका घ्यायची नाही की हे विधान चुकीचं असेल, ते विधान चुकीचं असेल, तर त्यावेळेस करेक्ट मानायचे आहेत स्टेटमेंट. ठीक आहे. आता 62 नंबर क्वेश्चन बघा. 62 नंबर कशावरती, तर डब्ल्यूटीओ वरती. बघा डब्ल्यूटीओ आपल्याला सिलेबस मध्ये 1.5 वरती आहे, सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे तो. तर बघा आता डब्ल्यूटीओ च्या संदर्भात आपल्याला काय म्हणते की त्याचे महासंचालक कोण आहेत, डब्ल्यूटीओ चे महासंचालक. त्यावेळेस बघा न्यूज होती महत्त्वाची, एनकोझी ओकांजो इवेला. तर ह्या ज्या आहेत तर त्या फर्स्ट आफ्रिकन आहेत. फर्स्ट आफ्रिकन म्हणजे आफ्रिका खंडामधली पहिली व्यक्ती आहे आणि डब्ल्यूटीओ च्या डायरेक्टर जनरल मध्ये पहिली महिला आहे, फर्स्ट महिला. तर ह्या महिला कुठल्या आहेत, तर नायजेरियाच्या आहेत, नायजेरियन कंट्रीच्या त्या आहेत. तर एनकोझी ओकांजो इवेला त्या महासंचालक आहेत डब्ल्यूटीओ च्या. आपल्याला तत्कालीन प्रश्न विचारलेला होता. नंतर पुढचा प्रश्न आहे बघा
याच्यामध्ये भारतातील पीक विम्याचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? भारतातील पीक विम्याचे जनक कोण आहे? एम नरसी आहेत का? नाही. तर बी.के. हजारे समिती होती ती, परंतु ते नाही. तर व्ही.एम. दांडेकर भारतातील पीक विम्याचे जनक म्हणून ओळखले जातात. तर ते आपल्या कंटेंटचा भाग आहे. आता बघा पुढचा एक रिपोर्ट वरती प्रश्न आहे. सेंद्रिय कृषी संशोधन संस्था FIBL आणि आंतरराष्ट्रीय सेंद्रिय कृषी चळवळीची आकडेवारी 2020च्या रिपोर्टवर आपल्याला विचारले की त्यानुसार आंतरराष्ट्रीय संशोधन आकड्यानुसार प्रमाणित सेंद्रिय शेती म्हणजे जे काय प्रमाणित सेंद्रिय शेती केली तर त्या शेतजमिनीच्या बाबतीत भारत कितव्या क्रमांकावर आहे, कोणत्या स्थानावर आहे, आपल्याला तो प्रश्न विचारला होता. तर त्यामध्ये भारत 9व्या स्थानावर होता. नंतर मग 21च्या रिपोर्ट मध्ये भारत हा 5व्या स्थानावर आलेला आहे. 5th वरती तो आलेला आहे. 5वं स्थान त्याचं भारताचं राहिलेलं आहे. तर त्यामध्ये बघा 9व्या स्थानावर भारत गेलेला, ठीक आहे, 20 मध्ये आणि नंतर 5व्या स्थानावर आलेला आहे. नंतर बघा पुढच्या आहे 65 नंबरचा क्वेश्चन बघा. 65 मध्ये काय म्हणले? भारत सरकारने डॅश या वर्षी राष्ट्रीय पाणी विकास संस्थेची स्थापना केली. आता बघा पाण्याच्या संस्थेवरती तिसरा प्रश्न आहे. संस्थांवरती प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. तर मग या संस्थेची स्थापना कधी केलेली आहे? तर कधी केलेली पाणी विकास संस्थेची स्थापना? तर त्यामध्ये आपल्याला वर्ष बघा आपण मागची जी संस्था बघितलं 1978 होतं. त्यानंतर राजीव गांधी भूजल संस्था रायपूर छत्तीसगडची होती. तर याच्यामध्ये कधी स्थापना केली? 1982 मध्ये स्थापना केली राष्ट्रीय पाणी विकास संस्था, नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी किंवा आपण त्याला ऑथॉरिटी म्हणू शकतो. ठीक आहे. नंतर बघा 5 नंबर प्रश्न म्हणजे जमीन वापराची मूळ नैसर्गिक तत्वे कोणती आहेत? तर जमीन वापरासाठी जमीन वापरली कशी किंवा जमीन वापरामध्ये काय तत्व असतात प्रामुख्याने ते विचारले. जास्तीत जास्त उत्पादनाचं तत्व बघा ना, जास्तीत जास्त मॅक्झिमम उत्पादन आपण घ्यायचं तत्व असतंच आहे. त्याच्यामुळे जमीन वापर त्यासाठी तेव्हा तर आपण करणार ना. नंतर समसीमांत तत्व, समसीमांत म्हणजे काय? प्रिन्सिपल ऑफ इक्वी मार्जिनल. तर समसीमांत तत्व सुद्धा असतं की आपल्याला मार्जिनली वापरायचं आणि घट्ट सीमांत उत्पादनाचे तत्व. तर घट्ट सीमांत उत्पादनाचे तत्व सुद्धा त्यामध्ये येतं. नंतर पुढचं काय? कर आकारण्याचं तत्व. सो जमिनीच्या संदर्भात आपण कर आकारणी करत नाही आणि त्या संदर्भात त्याचं काही तत्व नाही. त्यामुळे कर आकारणी तत्व त्यामध्ये येणार नाही. त्यामुळे ड ऑप्शन गेला, ड गेला की आपल्याला ऑप्शन मिळतो पर्याय क्रमांक 2 ABC करेक्ट आहे. याच्यामध्ये ABC ला आपण मार्क करायचं. नंतर पुढचा प्रश्न आहे बघा यामध्ये 67 नंबरचा प्रश्न बघा. त्या प्रश्नामध्ये काय म्हणले? अन्नधान्याची मागणी प्रामुख्याने कशामुळे वाढली? डॅश डॅश मुळे अन्नधान्याची मागणी वाढली. कशामुळे वाढली? बघा लोकसंख्येचा वेगाने वाढ. आता लोकसंख्या वाढली तर अन्नधान्याची मागणी वाढणार आहे ना. जास्त लोक 10 पेक्षा जास्त म्हणजे 10 लोक होते 20 लोक झाले म्हणजे वरच्या 10 लोकांची मागणी वाढली. यस म्हणजे अकरेक्ट आहे. अकरेक्ट म्हणजे की ऑप्शन आपला डायरेक्टली 1 किंवा 4 होतो. मग उत्पन्नातील वाढ. आता उत्पन्नातील वाढ म्हणजे काय? समजा ज्या लोकांकडे पैसेच नव्हते 10 रुपये होते आणि त्यांच्याकडे आता 100 रुपये आले त्यांना ते औषध कर्ज ते विकत घेणार की नाही? याचा अर्थ काय? उत्पन्नात वाढ झाल्यामुळे सुद्धा अन्नधान्याची मागणी वाढत असते. त्यामुळे हे सुद्धा करेक्ट आहे. नंतर काय? अन्नधान्याचे कमी उत्पादन. आता अन्नधान्याचं कमी उत्पादन झाले तर ती मागणी वाढू शकते असं वाटेल आपल्याला. परंतु अन्नधान्याचं उत्पादन जर कमी झालं, समजा एकदा अन्नधान्य मिळालं तर त्याच्या जागेवर दुसऱ्या अन्नधान्याची आपण मागणी करतो, त्याची होईलच असं नाहीये. आणि अन्नधान्याच्या कमी किमती. आता एखाद्या गोष्टीची कमी किंमत असेल तर त्याची मागणी होत नाही. उलट एखाद्याची किंमत जास्त आली तर ती मागणी ती किंमत अजून वाढू नये म्हणून लोकांची मागणी वाढते. त्यामुळे कमी किमती तर येणार नाही. त्यामुळे मग आपल्याला इलिमिनेशन झालं तर त्यामुळे हा ड गेला. पर्याय क्रमांक 1 अ आणि ब योग्य आहे. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1. 67 नंबर नंतर पुढचा प्रश्न आहे आपला 68 नंबरचा. 68 नंबर मध्ये काय दिलेले बघा, सिंपल प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये काय म्हणले? नाफेडचं पूर्ण स्वरूप काय आपल्याला विचारलेलं आहे. नाफेडचं पूर्ण रूप काय? तर नॅशनल ऍग्रीकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन. सिंपल आहे, साधा प्रश्न, सरळ प्रश्न विचारलेला. नंतर पुढचा प्रश्न आहे कोणते दोष सावकारी व्यवस्थेचे आहे? सावकारी व्यवस्था आपल्याकडे काय करते? तर लोकांचं पिळवणूक करते, एक्सप्लॉयटेशन करते. उच्च व्याजदर असतात. बेकायदेशीर कपात म्हणजे एखाद्याची जमीन हिसकावून घेणे किंवा एखाद्याची जास्त कर आकारणी करणे म्हणजे त्याच्यावर व्याज आकारणे वगैरे. तर बेकायदेशीर कपात करतात का? येस. याच्यामध्ये काय रजिस्टर मध्ये योग्य नोंदणी केली जाते का? कोण करतं का? सावकार कुठला करतो? रजिस्टर मध्ये नोंदणी नाही करत. त्यामुळे क गेले तर क गेले की आपल्याला उत्तरापर्यंत जाते ते बघा वरील पैकी सर्व नाही. त्यामुळे फक्त अ ब ड. तर हा पर्याय आपल्याला निवडता येतो. नंतर बघा पुढचं काय आहे? त्याच्यामध्ये 70 नंबरचा प्रश्न आहे. 70 नंबर मध्ये काय म्हटले? डॅश ही किंमत सरासरी उत्पादन खर्चावर ठरवली जाते जिचा मूळ उद्देश अधिक उत्पादन काळामध्ये किंमत घसरणीपासून शेतकऱ्याचा बचाव केला जातो. मग एमएसपी कशासाठी केली जाते? एमएसपी तर शेतकऱ्यांचा किमतीपासून संरक्षण देण्यासाठी. एकदम मालाची किंमत घसरू नये म्हणून आधीच किंमत जाहीर केली जाते. मग त्या किमतीला शेतकऱ्यांकडून माल विकत घेतला जातो. म्हणजे काय? उत्पादन खर्चावर म्हणजे शेतकऱ्याला एखादं पिकाचं उत्पादन घेण्यासाठी किती खर्च लागतो त्या अंदाजावर
एमएसपी ठरवली जाते. त्यामुळे किमान आधारभूत किंमत इथे लक्षात ठेवायचं आहे. एमएसपी खूप महत्त्वाची आहे. नंतर पुढचा आहे 71 नंबरचा क्वेश्चन बघा. 71 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा. अगदी सोपा क्वेश्चन आहे. पोषण आहार या टॉपिक मधला आहे. तर बघा कोणत्या राज्याने भारतामध्ये प्रथम मध्यान्ह भोजन योजना सुरू केली? मिड डे मील स्कीम कोणी सुरू केली? कुठल्या राज्याने? आपण याच्या आधीचा क्वेश्चन बघितला होता. मद्रास महानगरपालिका 1925. मग मद्रास महानगरपालिकेमध्ये तमिळनाडू स्टेटने मध्यान्ह योजना सुरू केलेली आहे. असे सोपे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न काय 72 नंबरचा. हे भारतातील कृषी मालाच्या उद्योगाला जोडणारे ऑनलाईन व्यासपीठ आहे. कुठलं व्यासपीठ आहे ऑनलाईन जोडणार? आपण कृषी संदर्भात बघितलं ना, ई नाम बघितलं की नाही? मग त्याच्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड, ई मंत्रालय, ई विपणन काही संबंध नाही. राष्ट्रीय कृषी बाजार किंवा ई नाम लक्षात ठेवायचं आहे. इलेक्ट्रॉनिक नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केटिंग. ठीक आहे. नंतर बघा पुढे आहे 73 नंबरचा क्वेश्चन. 73 नंबर क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे बघा. गेल्या 2 दशकात भारतातील अन्नधान्याच्या उत्पादनाची वाढ मंदावली. म्हणजे त्यांनी सांगितले ऑलरेडी की गेल्या 2 दशकात काय झालं की अन्नधान्याचं उत्पादन कमी झाले, थोडं मंदावलंय. मग त्याचे कारण काय हे आपल्याला विचारले. मग कारण काय बघा. अन्नधान्य पिकाखाली क्षेत्रात घट होऊन इतर पिकाखाली क्षेत्रात वाढ झाली. इतर पिकाखाली क्षेत्रात वाढ झाली. मग अन्नधान्य म्हणजे काय आपल्या समजा गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ वगैरे. मग त्याच्या जागी समजा कापसाचं असेल उत्पादन किंवा ऊसाचं उत्पादन वाढलं तर काय होणार आहे? अन्नधान्याची वाढ कमी होणार का? येस. त्यामुळे इतर पिकाखाली क्षेत्र वाढलं. येस, हे कारण होऊ शकतं. नंतर पुढचं काय कारण आहे बघा. उच्च उत्पादन क्षमतेच्या पट्ट्यामध्ये नैसर्गिक संसाधनाच्या ऱ्हासामुळे शाश्वतीकरणामध्ये उद्भवणारे प्रश्न. बऱ्याच ठिकाणी काय झालं की जमिनीचा ऱ्हास झाल्यामुळे काय झालं की तिथले शाश्वतीकरणाचे प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे सुद्धा मंदावलेले आहे उत्पादन जे आहे अन्नधान्याचं, तर ते कमी झालेलं आहे. ऑप्शन बघा कुठे आहे. 3 नंबर ऑप्शन गेला. बाकी ऑप्शन आता दोन्ही ठिकाणी आपल्याला आहे. 3 ठिकाणी. पुढचं काय म्हणते 2001, 2, 2, 3 आणि 4, 5 या वर्षात पडलेला दुष्काळ. आता दुष्काळ पडला की नाही आपल्याला माहिती नाहीये. मग लगेच पडलं होतं की विचार करत बसायचा नाही. अशा विधानाला करेक्ट करायचं, लगेच करेक्ट म्हणायचं. आणि मग पुढचं काय बघा. अन्नधान्य निर्यातीवर लागलेले निर्बंध. जर निर्यातीवर निर्बंध लागले तर लोक उत्पादन घेतील का? कारण उत्पादन घेऊन उपयोग काय? त्याला किंमतच मिळणार नाही. त्यामुळे अन्नधान्यावर लागलेले निर्बंध सुद्धा त्याला कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे इथं वरील सर्व हे कारण त्याचे होऊ शकतात आणि ते त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 73. नंतर पुढचा प्रश्न आहे बघा 74 नंबरचा प्रश्न. 74 नंबर मध्ये काय दिलेले बघा. काय म्हटले. भारत सरकारने 1 जून 1997 ला लक्ष्य आधारित सार्वजनिक वितरण व्यवस्था अंमलात आणली. त्याचे स्वरूप पुढे जाऊन. लक्ष्य आधारित म्हणजे काय? टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, PDS. टार्गेटेड म्हणजे काय? याच्यामध्ये लोकांचे गट पाडले होते. गट म्हणजे काय? दारिद्र्याखालील गट, दारिद्र्याच्या वरचा गट, हे वेगवेगळे गट पाडले होते. आणि मग ती योजना कधी सुरू केली? 1 जून 97 सुरू केली. तर त्याचे स्वरूप काय होतं? लक्ष्य आधारित व्यवस्था असणारच आहे. दुहेरी किंमत असणार आहे. दुहेरी किंमत म्हणजे काय? तर बीपीएल कुटुंबाला वेगळी किंमत आणि एपीएल कुटुंबाला वेगळी किंमत. तर ही दुहेरी किंमत होती. केंद्र आणि राज्याचं नियंत्रण होतं त्याच्यावर होतं. मग एबीसी तर करेक्ट आहे. मग एबीसी ऑप्शन आपल्याला एकच आहे. ऑल द्या पण नाहीये. एकेरी किंमत त्याच्यामध्ये नव्हती. त्यामुळे हा ऑप्शन येत नाही. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 तिथे उत्तर आहे. 75 नंबरचा क्वेश्चन बघा. 75 नंबर मध्ये काय दिलेलं आहे त्यामध्ये बघा. त्यामध्ये म्हणजे की अन्नधान्याचे ऑनलाईन वाटप सर्व राज्ये आणि चंदीगड व पॉंडिचेरी केंद्रशासित प्रदेशात पूर्ण झाले. होऊ शकतं. आपल्याला काय आयडिया नाही झाला असेल नसेल. ठीक आहे. नंतर पुढे काय म्हटले 25 राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये पुरवठा साखळी व्यवस्थापनाचे संगणकीकरण पूर्ण झाले. तर अगेन माहिती नसेल तर आपल्याला करेक्ट म्हणायचे. परंतु या प्रश्नामध्ये आपली गफलत होते आणि आपल्याला त्यांनी काय विचारलं चूक विचारलेलं आहे. आणि इथं काय तर दोन्ही विधानं चुकीची आहेत. त्यामुळे दोन्ही अ आणि ब. मग इथं आपल्या लॉजिकनुसार आपण जर गेलो काही आपल्याला माहिती नसेल तर आपण करेक्ट म्हणायचं. मग आपल्या लॉजिकनुसार आपण पर्याय क्रमांक 4 ला जायला पाहिजे. आणि 4 ला जरी गेले तर हरकत नाही. असे प्रश्न आम्ही डिसाइड करत नाही की कट ऑफ किती आपला मागे पुढे होईल. त्यामुळे इथं चुकू शकतं. तर ही दोन्ही विधानं चुकीची आहेत. आपल्याला चूक विचारलेलं आहे कारण ती आकडेवारी वेगवेगळी होती. कोणाचं संगणकीकरण किती झालेलं आहे वगैरे त्यावर. नंतर बघा पुढचा 76 नंबरचा क्वेश्चन. 76 नंबर क्वेश्चन मध्ये काय म्हणले की अन्न धोरण म्हणजे कोणतं अन्न धोरण भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी हाती घेण्यात आलं होतं. तर स्वातंत्र्यापूर्वी कुठले? तर PL 480 करार तुम्हाला माहिती की आपल्या स्वातंत्र्यानंतर झाले की आपण अमेरिकेचा हा जो करार आहे अमेरिकेकडून काय केलं होतं की आपण गहू आयात केला होता. आपल्याकडे अन्नधान्याची कमतरता होती म्हणून PL 480 अंतर्गत आपण गहू आयात केला. त्यामुळे 1 नंबर ऑप्शन येणार नाही. पुढचं काय एकात्मिक अन्न धोरण. आता एकात्मिक अन्न धोरण इंटिग्रेटेड फूड पॉलिसी. आता स्वातंत्र्य नव्हतं मिळालं तर सगळं एकत्र नव्हतं. वेगवेगळे राज्य होते.
त्यामुळे इंटिग्रेटेड पॉलिसी असण्याचा पण संबंध येत नाही. नंतर काय, अन्नधान्य चौकशी समिती नियुक्ती, बघा 4 नंबर समितीची नियुक्ती. सो समितीचं नियुक्ती आणि अन्न धोरण हे वेगवेगळ्या गोष्टी, त्यामुळे समिती येणार नाही. मग राहिलं काय, अधिक पीक वा अन्न अभियान हे जे आहे, ग्रो मोर फूड कॅम्पेन. ऍक्च्युअली काय झालं होतं की आपण बर्मा म्यानमार वगैरे तिकडनं तांदूळ आयात करत होतो, परंतु मग त्या दरम्यानच्या काळात काय झालं की म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जपानने हल्ला केला याच्यावरती, म्हणजे जपानचा अटॅक आपल्याला ईस्ट इंडियावर झाला होता आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे जे अन्नधान्याची कमतरता निर्माण झाली किंवा म्हणजे म्यानमारमध्ये जी आयात होती म्यानमारमधून होणारी तर ती ठप्प झाली होती, म्हणून अधिक पीक वा ही पॉलिसी राबवली होती. त्यामुळे याचं काय 76चा पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 76 नंबरचा पुढचा प्रश्न बघा. आता ऍक्च्युअली 77 ते साधारणतः 121 पर्यंत प्रश्न हे सायन्स टेकचे आहेत. सायन्स अँड टेकचे प्रश्न आहेत, त्यामुळे सायन्स टेकचे प्रश्न आपले या लेक्चर मध्ये नाही. आपण डायरेक्टली आता 121 नंबरच्या प्रश्नावरती जाणार आहोत. 121 च्या पुढचा आपण प्रश्न इकॉनॉमिक्सची कंटिन्यू करूया. इकॉनॉमिक्सच्या प्रश्नामध्ये बघा आपल्याला परत काय मिळेल, जीडीपीच्या संदर्भात प्रश्न आला. स्थूल देशांतर्गत उत्पादन संदर्भात दृष्टिकोन कोणता आहे असं विचारले. तर उत्पादनाच्या एकूण मूल्याचा प्रवाह, उत्पन्न प्राप्तीचा किंवा उत्पन्नाचा प्रवाह आणि एकूण खर्चाचा प्रवाह. सो हे आपल्याला काय जीडीपी संदर्भात आपल्याला जे वेगवेगळ्या पद्धती आहेत, एक्सपेंडिचर मेथड असेल, प्रोडक्ट मेथड असेल किंवा इन्कम मेथड असेल, तर त्यामध्ये प्रामुख्याने आहे तर टोटल व्हॅल्यू आउटपुट आहे, टोटल रिसीट इन्कम मेथड प्रामुख्याने, हे प्रोडक्ट मेथड आहे आणि एक्सपेंडिचर मेथड. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड होतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये अंतर्भाव आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. तर त्यानंतर पुढचा आहे बघा, पुढचा प्रश्न आहे 123 नंबरचा. 123 मध्ये काय दिलेले बघा, उत्पादन एककाद्वारे बाजार भावानुसार स्थूल मूल्यवर्धित उत्पन्न मिळवण्यासाठी उत्पादन मूल्यातून कोणत्या गोष्टी वजा कराव्या लागतील. बघा आता कधी पण काय ते आपल्याला ज्या फायनल काय म्हटलेलं की उत्पादन एककाद्वारे, उत्पादन म्हणजे काय की फायनल गुड काय निर्माण होते, मग मध्यंतरी किती किंमत लागली कोणती, तर ती किंमत मोजली जात नाही. कारण फायनल गुडची किंमत जेव्हा मोजतो आपण तेव्हाच आपल्याला काय स्थूल मूल्यवर्धित उत्पन्न मिळत असते. म्हणजेच काय आपल्याला तर तो ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड ऍट मार्केट प्राइस, म्हणजे मार्केटमध्ये फायनल प्रोडक्ट जी काय व्हॅल्यू आहे तर ती मिळवण्यासाठी आपल्याला प्रोडक्शन युनिटची आपल्याला त्यातनं काय वजा करावं लागेल, तर आपल्याला जे इंटरमिजिएट गुड आहे किंवा इंटरमिजिएट जी किंमत लागलेली तर ती किंमत वजा करावी. समजा तुम्ही टायरचं एक्झाम्पल घेतलं आणि इथं कार आहे, सो टायरची किंमत सेपरेट लावून जमणार नाही, टोटल कारची किंमत आपल्याला लावेल, त्यामुळे इंटरमिजिएट गुड आपल्याला वजा करावे. मग याच्यामध्ये बघा मध्यवर्ती वापराचे मूल्य, इंटरमिजिएट कन्झम्पशन हे वजा करावं लागेल. इन्व्हेस्टमेंट नाही, पर्सनल इन्कम हे दोन्ही येणार नाही, फक्त अ येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं उत्तर येईल याच्यामध्ये. त्या संकल्पनेवर आपल्याला डायरेक्टली तर आर्थिक वृद्धीची पुढील संकल्पना कोणी मांडली, आर्थिक वृद्धी. तर त्यामध्ये बघा आर्थिक वृद्धी म्हणजे बचत दर आणि लोकसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे दीर्घकाळात क्रमाक्रमाने स्थिरपणे होणारा बदल होईल. तर हा बदल किंवा ही डेफिनेशन कोणी दिली तर प्राध्यापक शुम्पेटर यांनी ती डेफिनेशन दिलेली आहे. तर हे स्टेट फॉरवर्ड आहे, लक्षात ठेवायचे. अमर्त्य सेन यांनी प्रामुख्याने कशामध्ये मदत केली किंवा कशा काय त्यांचं योगदान आहे, ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये प्रामुख्याने त्यांचं योगदान आहे. ठीक आहे. नंतर पुढचा 125 नंबरचा क्वेश्चन बघा, जागतिक बँकेची स्थापना कधी स्थापन झाली जागतिक बँक 1945. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की 1944 ला झाली काय, पण 44 ला इनिशियल केलं होतं, परंतु ती 44 ला नाही झालेली, 45 ला झालेली आहे. ठीक आहे. नंतर बघा पुढचं काय 126 नंबरचा क्वेश्चन. 126 मध्ये काय दिलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबत आपल्याला माहिती. राष्ट्रीय उत्पन्नाची खालील गोष्टी समजून घेण्यास मदत करतात. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं जे काय मोजमाप आहे तर ते कुठल्या गोष्टी आपल्याला जे अकाउंट आहे तर ते कुठल्या गोष्टी समजून घेण्यास मदत करतात. तर बघा चार्टर्ड अकाउंटंटचा व्यवसाय आपल्याला समजून घेण्यास मदत करतील का, किंवा चार्टर्ड अकाउंटंटचा व्यवसाय आपल्याला समजून घेता येऊ शकतो का, त्याच्यामध्ये विचार करा. एक चार्टर्ड अकाउंटचा काय संबंध आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या ह्याच्यामध्ये त्या अकाउंट मध्ये, त्याचा वैयक्तिक आहे, त्यामुळे अ ते येणार नाही. अ गेलं की आपण डायरेक्ट उत्तर आलं पर्याय क्रमांक 3 ब आणि क. म्हणजे अर्थव्यवस्थेची एकूण प्रधानांची कामगिरी, प्रधानांची म्हणजे काय ऍग्रीगेट आउटपुट ऑफ एनी इकॉनॉमी आणि विश्लेषणात्मक प्रारूपाच्या बांधणीसाठी चौकट, म्हणजे एक फ्रेमवर्क आपल्याला मिळतं की एक एनालिटिकल मॉडेल आपल्याला डेव्हलप करता येतं याच्यामध्ये. तर हे प्रमुख घटक त्यामध्ये आहेत. ठीक आहे. नंतर आता पुढची बघा काय आहे, तर हा सुद्धा अगेन एक डेफिनेशनच्या आधारे. तर ब्रिटिश अर्थतज्ञ असे कोणते आहेत की त्यांच्यामध्ये पैशाचा लवचिक पुरवठा हेच व्यापार चक्राचे प्रमुख आहे. म्हणजे व्यापार चक्र जे होतं ना, म्हणजे तेजी आली परत मंदी आली, परत तेजी येते परत मंदी येते, असं जे व्यापार चक्र आहे तर त्याच्यात पैसा पुरवठा जेव्हा होईल तर तेच प्रमुख कारण आहे, पैशाचा लवचिक पुरवठा महत्त्वाचा आहे. तर मग हे कुणी सांगितलं होतं, तर याच्यासाठी प्रमुख व्यक्ती जी आहे तर ती हॉटरे नावाची व्यक्ती आहे. तर त्यांनी ते दिलं होतं. अगेन हा प्रश्न थोडासा आउट ऑफ बॉक्स प्रश्न आलेला आहे, आउट ऑफ बॉक्स प्रश्न लक्षात ठेवायचे आहे. तर हॉटरे व्यक्ती लक्षात ठेवायची आहे. 127 नंतर पुढचा प्रश्न आहे 128 नंबरचा. 128 मध्ये काय दिलेलं आहे बघा,
हिग्सचं एक हिग्स नावाची व्यक्ती हिग्सियन अनालिसिस म्हणून आपण ओळखतो. तर त्यांचं सायक्लिकल फ्लक्च्युएशन्स जे त्यांनी दाखवले की म्हणजे चढ-उतार येतात अर्थव्यवस्थेमध्ये. तर हिग्सच्या विश्लेषणात चक्रीय स्थित्यंतरही डॅश तत्वांच्या संयुक्त परिणामामधून होतात. म्हणजे की कुठल्या गोष्टींच्या एकत्रीकरणामुळे जे काही सायक्लिकल फ्लक्च्युएशन्स येतात इकॉनॉमीमध्ये तर ते कशामुळे होतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर बघा मूल्य चुकते करण्याची क्षमता असेल किंवा स्वीकारण्याची क्षमता असेल किंवा गुणक आणि प्रवेग. तर गुणक आणि प्रवेग तर तुम्हाला मल्टिप्लायर आणि ऍक्सिलरेशन माहिती पाहिजे. म्हणजे मल्टिप्लायर म्हणजे आपण कशामध्ये म्हणतो तर आपलं जे हे आहे की आपण पैशाचा पुरवठा झाला मार्केटमध्ये आणि पैशाचा पुरवठा नंतर त्याचं जे काही मल्टिप्लिकेशन होतं आपण बघितलं होतं. तर त्यानुसार प्रमुख आहे तर तो गुणक प्रवेग आहे. भांडवलाची सीमांत कार्यक्षमता आणि व्याजाचा दर त्यामध्ये काही संबंध नाही. म्हणजे व्याजाचा दर कमी जास्त असल्यामुळे फ्लक्च्युएशन्स येत वगैरे तर ते मेजर नाही. तर पैशाचं मल्टिप्लिकेशन किती होतं आणि ऍक्सिलरेशन किती होतंय हा प्रमुख पॉईंट आहे. मग फक्त क जर गेला आपण क काढला आणि ब जर गेला फक्त ब आपल्याला इथं मार्क करतात. पर्याय क्रमांक 2 आहे. 28 पर्याय क्रमांक 2. नंतर पुढचा आहे बघा 29 नंबरचा क्वेश्चन 129 नंबर. त्यामध्ये काय दिलेलं आहे की प्रभावी मागणी म्हणजे काय. प्रभावी मागणी म्हणजे डॅश यांचा छेदनबिंदू होय. छेदनबिंदू म्हणजे काय की नक्की कशाचा काय छेदनबिंदू आहे. तर बघा प्रभावी मागणी म्हणजे मार्केटमध्ये काय जो काही सप्लाय आहे मनी सप्लाय किंवा आपण इफेक्टिव्ह म्हणतो त्याला. मग इफेक्टिव्ह मागणीच्या संदर्भात मग काय असू शकतं तर आपल्याला बघायला लागेल. मग इफेक्टिव्ह मागणी म्हणजे बचत वक्र आणि गुंतवणूक वक्र. तर त्याच्यानुसार गुंतवणूक आणि बचत मग डिमांड सप्लाय आपल्याला जर मागणी म्हणजे याच्यामध्येच काय डिमांड म्हटले तर डिमांड सप्लाय संदर्भात काहीतरी. मग इथं डिमांड आहे इथं डिमांड आहे म्हणजे या ब किंवा क पैकी अ तर गेला मग अ गेला की आपला ऑप्शन कोणता राहतो न त्या येणार नाही म्हणजे त्यामुळे ब किंवा क येईल. तर बघा आपल्याला काय म्हटले इफेक्टिव्ह म्हटले. इफेक्टिव्ह म्हणजे ऍग्रीगेट म्हणजे की जी ऍव्हरेज एकूण मध्ये टोटल तर ती मागणी आणि सप्लाय त्याच्यामध्ये जो काय कर्व आहे तर तो कर्व येईल. म्हणजे काय पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे काय इथं वरती काय येईल तर वरती ऍग्रीगेट डिमांड कर्व येईल. डिमांड कर्व अपॉन काय ऍग्रीगेट सप्लायचा कर्व येईल इथे. तर अशा प्रकारे तो बिंदू ए तो कर्व आपल्याला काढता येईल. ठीक आहे. 130 नंबरचा प्रश्न बघा आता. 130 नंबरच्या प्रश्नामध्ये काय मिळेल शाश्वत विकासासंदर्भातला प्रश्न आहे. तर बघा शाश्वत विकास तेव्हाच साध्य होऊ शकतो. केव्हा साध्य होऊ शकतो जर डॅश संरक्षित आणि सुधारित असेल. कोणाचं संरक्षण असेल राजकीय असेल त्याला काही संबंध नाही. आत्मविश्वास नाही संबंध. पर्यावरण म्हणजे पर्यावरण जेव्हा सुरक्षित आणि सुधारित असेल तेव्हाच शाश्वत विकास होऊ शकतो. म्हणजे फक्त क येईल. पर्याय क्रमांक 3 इथं उत्तर येईल. 130 चा पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. एकशे 30 नंतर आता पुढचा प्रश्न आहे आपल्याला बघा 131 नंबरचा प्रश्न बघा. 131 मध्ये काय दिलेलं आहे तर खालीलपैकी कोणतं बरोबर आहे. कोणते विधान बरोबर आहे. तर काय म्हटलेले 1995 च्या मानव विकास अहवालामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अगेन आपल्याला अपेक्षित आहे की 95 चा एएसडी आपल्याला माहिती असणं 16 राज्यांचा लिंग आधारित विकास निर्देशकाचा अभ्यास करण्यात केला असू शकतो. आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. पुढे 1980 मध्ये भारतातील विविध राज्यांपैकी केरळचा लिंग समानता निर्देशक सगळ्यात जास्त होता. आता पण बघा ना केरळ टॉपला आहे त्यामुळे केरळ तेव्हा पण टॉपला असणार आहे. सो हे सुद्धा कन्सिडर करायचं आहे. एक गुगलचे 1980 चं काहीतरी वाचायला जाण्याची गरज नाहीये. नंतर काय लिंगभाव विषमता ही नेहमीच उत्पन्नदाराशी निगडीत असते. उत्पन्नदाराशी निगडीत असते का नेहमीच हा कीवर्ड महत्त्वाचा आहे. नेहमीच इथं ऑलवेज म्हटलेलं आहे. म्हणजे बघा लिंगभाव विषमता म्हणजे काय जेंडर बायस. जरी तुम्ही अंबानीचं घर घेतलं म्हणजे उदाहरण म्हणून आपण बघतोय अंबानीकडे पैसा भरपूर आहे. अंबानीच्या घरी जेंडर बायस असेल की नसेल हे आपण आता नाही सांगू शकत. पैसा आहे त्याच्यामुळे त्याच्या घरात करायचं असू शकतं की मुलींना कमी प्रेफरन्स दिला जाऊ शकतो. त्यामुळे तिथे सुद्धा लिंगभाव म्हणजे विषमता येईलच. त्यामुळे उत्पन्न दारिद्र्याचा काहीच संबंध नाही याच्यामध्ये की नेहमीच असेल असं नाही. त्यामुळे क चुकीचं आहे. क चुकीचं म्हणजे फक्त अ आणि ब. पर्याय क्रमांक 1 उत्तर इथे येईल. ठीक आहे. 132 नंबरचा प्रश्न बघा आता. 132 मध्ये काय तर अगेन मानव विकासाच्या संदर्भात आहे. मानव विकासाच्या खालील मूलभूत परिमाणांच्या सहाय्याने मानव विकास निर्देशांक सरासरी वृद्धीचे मापन करतो. म्हणजे आपल्या डेरिव्हेटिव्ह काय विचारले एचडीआय चे डायमेन्शन्स विचारले. मग डायमेन्शन काय आरोग्य जीवन म्हणजे आरोग्यपूर्ण आयुष्य ज्ञान मिळवण्याची संधी. ज्ञान म्हणजे काय नॉलेज किंवा तिथे आपल्याला एज्युकेशन पण हा कीवर्ड महत्त्वाचा आहे. आणि योग्य राहणीमान हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ते तिन्ही त्याचे डायमेन्शन्स आहेत. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे डायमेन्शन्स आहेत. नंतर पुढचा आहे प्रश्न 133 नंबरचा. 133 बघा आपण 2020 चा पेपर डिस्कस करताना याच्याबद्दल बोललो होतो. कुझनेट कर्व बद्दल बोललो होतो. कुझनेट कर्व हा उलट्या यूच्या आकाराचा आहे. तर उलट्या यूच्या आकाराचा तो काय मोजतो तर याच्यामध्ये प्रामुख्याने कशाचा विचार केला जातो की अर्थव्यवस्थेचे जे काही टप्पे होतात
तर त्या टप्प्यांमध्ये विचार केला जातो, म्हणजे की अर्थव्यवस्था कशा कशा आहेत, म्हणजे पहिल्यांदा वाढतो तो आणि नंतर कालांतराने तो देशाच्या विकासासोबत त्याच्यामध्ये घट होते. तर त्याच्या गृहीतकानुसार मग कशाचा विचार त्यामध्ये केला जातो, तर त्याच्यामध्ये कुठलं गृहीतक आहे, उत्पन्नामधली विषमता. म्हणजे समजा सुरुवातीला लोकांकडे उत्पन्न नसतं, पैसा नसतो, त्यामुळे काय करतात, एन्व्हायरमेंटचं एक्सप्लॉयटेशन करतात जास्त. तर त्याच्यानंतर मग लोकांकडे सदनता येते, मग लोक परत काय करतात, तर एन्व्हायरमेंटसाठी कार्य करायला लागतात. ठीक आहे. नंतर आता मग 134 नंबरचा क्वेश्चन बघा. 134 मध्ये काय म्हटलेलं आहे, तर ग्लोबल जो काही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, मानव विकास निर्देशांक, त्याच्या अवलंबन जागतिक क्रमवारीमध्ये 188 देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे, कधी 2014. आपल्याला पेपर कधीचा 21 मध्ये आला, सो आपल्याला अपेक्षित नाही. परंतु आता जर करंट अफेअर्सचा तुम्ही विचार केला तर करंट अफेअर मध्ये जो भारताचा क्रमांक आहे तर त्याच्या आसपास कुठेतरी असेल हे तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे एलिमिनेशन करताना लगेच तुम्हाला 75 नाही, भारत तर एवढा काही सुधारलेला कधीच नाहीये, 110 पण नाहीये. मग आपला राहतो प्रश्न काय, 125 असू शकतो किंवा 130 असू शकतो. या दोन पैकी तुम्ही कॉल घेऊ शकता. या दोन पैकी कॉल घ्यायला तर पर्याय क्रमांक 3 130 च्या आसपास तुम्ही मार्क करायला पाहिजे. 130 आपला 14 होता. नंतर बघा 135 नंबरचा प्रश्न आहे, गरिबी म्हणजे क्षमता वंचितीकरण. क्षमता म्हणजे काय, कॅपॅबिलिटी डेप्रिव्हेशन. म्हणजे जर तुमच्याकडे कॅपॅबिलिटीच नाहीये किंवा तुमची कॅपॅबिलिटीला तुम्हाला प्रोत्साहन मिळत नाहीये तर त्याच्यामुळे तुमच्याकडे गरिबी येते. ही संकल्पना कोणी मांडली, तर आपल्याला डायरेक्टली वाटेल की नाही सूरज तेंडुलकर आहेत का, तर ते नाहीये. पीसी महालनोबिस त्यांचा काही याच्यामध्ये गरिबीच्या बाबतीत संबंध नव्हता. दांडेकर यांच्या बाबतीत पण तो कार्यगट होता त्याला पॉवर्टी संदर्भात करून त्यांनी संकल्पना दिली. तर अमर्त्य सेन महत्वाचं आहे, तर स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा हे डायरेक्टली दिलेलं आहे, अमर्त्य सेन लक्षात ठेवायचं आहे. नंतर पुढे बघा 136 नंबरचा प्रश्न. 136 मध्ये काय दिलेलं आहे, तर बघा एकदा वृद्धीचा पुरेसा उच्च दर साध्य झाल्यावर, म्हणजे वृद्धीचा जो काही ग्रोथ रेट आहे तर तो साध्य झाला, त्याचे फायदे आपोआपच समाजातील खालच्या स्तरामध्ये पसरतात. पारदर्शकता आपण त्याला म्हणूया. तर त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये लक्षणीय सुधारणा होते. हा प्रसिद्ध सिद्धांत कोणी मांडला, म्हणजे जो काय सिद्धांत म्हणजे टॉपला जर विकास झाला असेल तर तो बॉटम पर्यंत विकास झिरपत येतो, असं याच्यामध्ये म्हणायचं. एकदा जर ग्रोथ झाली असेल देशाची तर ती ग्रोथ झिरपत येते, म्हणजे लोकांपर्यंत त्याचा फायदा होत राहतो. तर मग हा कोणी म्हटलेला आहे, मग सिंपल आपल्याला याच्यामध्ये काय बिग पुश येईल का, काय तिकडनं झिरपणारा विकास आपला क्लिअरली त्याच्यामध्ये दिसतोय का, तर झिरपणारा विकास ट्रिकल डाऊन इफेक्ट किंवा झिरपणारा सिद्धांत त्याला म्हणतात. झिरपणारा विकास सिद्धांत महत्वाचा आहे. आता नंतर पुढे बघा 137 नंबरचा क्वेश्चन. 137 मध्ये काय दिलेलं आहे बघा, करेतर महसूल संदर्भात समावेश होतो. आता कराच्या व्यतिरिक्त कशाचा समावेश होतो असं म्हटलेलं आहे, कशाचा समावेश आहे, करेतर महसूल आहे. त्याच्यामध्ये मग विविध कर हा ऑप्शन डायरेक्टली गेला बघा, करेतर महसूल आहे म्हणजे कराच्या व्यतिरिक्त. मग ड जर गेला ऑप्शन तर ड ऑप्शन गेला तर हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. म्हणजे अ क तर काय दोन्हीकडे कॉमन आहे, म्हणजे अ आणि क तर 100% बरोबर आहे. मग राहिलं काय, राज्य उपक्रमापासून मिळणारा नफा, प्रॉफिट फ्रॉम स्टेट एंटरप्राइज. म्हणजे जर समजा एखादी राज्य सरकारचा एखादा उपक्रम राबवला आणि त्याच्यापासून जो काही नफा मिळाला तर तो कराच्या व्यतिरिक्त येईल ना, प्रॉफिट येईल. त्यामुळे अ ब क तर हे तिन्ही विधाने याच्यामध्ये करेक्ट येतील. सो असं एलिमिनेशन टेक्निक करायचं आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. आता 38 नंबरचा क्वेश्चन बघा. 138 मध्ये काय म्हटले, अंतर्गत कर्जाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि अंतर्गत कर्जा संदर्भात काय म्हटलेलं आहे, तर अंतर्गत कर्ज खालील गोष्टींशी संबंधित असते. कोणा संदर्भात असते, खुल्या बाजारातून कर्ज उभारणे. आता अंतर्गत कर्ज म्हणजे काय, समजा हा देश आहे तर देशामध्ये मग खुल्या बाजारातून कर्ज घेतलं तर येणार आहे का ते, यस येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्माण केलेले विशेष कर्ज रोखे यस ते पण येईल. आणि उभयपक्षी कर्ज म्हणजे काय, बायलॅटरल अरेंजमेंट. आता बायलॅटरल अरेंजमेंट कुठे केले जातात, बायलॅटरल मग वेगवेगळ्या देशांमध्ये केले जातात, कशामध्ये केले जातात. बायलॅटरल अरेंजमेंट हे डिफरंट देशांमध्ये केलं जातं. आपल्याला विचारले अंतर्गत कर्ज, त्यामुळे फक्त अ आणि ब करेक्ट येतील. त्यामुळे विचार करायचा की प्रश्न काय विचारलेला आहे, नाहीतर मग सरळ सरळ डायरेक्ट आपण घाई गडबडीमध्ये ऑल ऑफ द सुद्धा मार्क करतो. सो काळजी घ्यायची, कारण का पेपरचा शेवटचा दिवस असतो आणि शेवटच्या प्रश्नापर्यंत आलेलो असतो आपण शेवटच्या टप्प्यामध्ये. सो गडबडीमध्ये चुकण्याची शक्यता दाट असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता बघा 139 नंबरचा प्रश्न. 139 नंबर मध्ये काय दिलेले, तर कोणते कराची उद्दिष्ट म्हणजे आपल्याला, तर करा संदर्भाचे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह विचारले, ऑब्जेक्टिव्ह ऑफ टॅक्सेस. तर काय, प्रशासकीय महसुलात वाढ करणे असतं का ऑब्जेक्टिव्ह, प्रशासकीय महसुलामध्ये वाढ करणं, किंवा मग काय संसाधनाच्या वापरावर प्रभाव टाकणं, आर्थिक विषमता कमी करणं. आर्थिक विषमता कमी करणं तर हा तर एकमेव वाटतोच किंवा तो आहेच त्याच्यामध्ये, कारण का श्रीमंताकडून जास्त टॅक्स घ्यायचा आणि गरिबांना तो टॅक्स वाटायचा. त्याच्यामध्ये ती आपल्याला काय दिसते, किती प्रमुख गरज आपल्याला दिसते. म्हणजे हा क तर येणार असेल, मग क आला की ऑप्शन काय इलिमिट होत आहे, हा ऑप्शन इलिमिट झाला. नंतर काय संसाधनाच्या वापरावर प्रभाव टाकणे,
म्हणजे बघा एखादा संस्थान वापर करायचा आहे, त्याच्यावर जर तुम्ही टॅक्स केला तर निश्चित त्याचा वापर आपल्याला कमी म्हणजे शाश्वत विकासामध्ये आपल्याला साध्य करता येतो. येस डेफिनेटली. नंतर काय म्हणजे प्रशासकीय महसूल. आता प्रशासकीय महसूल हा एक जनरल भाग झाला. आपल्याला काही शासकीय महसूल जर प्रश्न असता इथं किंवा कीवर्ड असतात तर त्याला करेक्ट मानलं असतं प्रशासकीय महसूल आहे. प्रशासकीय महसूल हा नफा वगैरे प्रामुख्याने असतो. तर त्यामुळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इतर रेव्हेन्यू येत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे अ गेला. त्यामुळे फक्त ब आणि क इथं बरोबर येईल. फक्त ब आणि क. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा आता 140 नंबरचा प्रश्न आहे. 140 मध्ये काय दिलेले तर खाजगी वित्त. खाजगी वित्त ही अर्थशास्त्राची बाब आहे आणि सार्वजनिक वित्त ही डॅश अर्थशास्त्राची बाब आहे. आता खाजगी वित्ताला आपण काय म्हणतो मायक्रो आणि सार्वजनिक वित्त हे सरकारचं असतं सगळ्यांसाठी असतं त्यामुळे ते काय झालं मॅक्रो झालं. मायक्रो आणि मॅक्रो आहे का याच्यामध्ये कुठे बघा दिसते का मायक्रो आणि मॅक्रो पर्याय क्रमांक 1 आहे. त्यामुळे प्रायव्हेट आणि पब्लिक हे लक्षात ठेवायचं आहे मायक्रो आणि मॅक्रो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 141 मध्ये काय दिलेलं आहे बघा इथे काय म्हणजे विनिमय समीकरण म्हणजे इक्वेशन ऑफ एक्सचेंज. तुम्हाला आठवतंय का मग MP PT कुणाचं आहे आयर्विन फिशरचा तो आहे का इज इम्पॉर्टंट टू एनालायझिंग कोरिलेशन बिटवीन. तर इक्वेशन ऑफ एक्सचेंज कशा संदर्भात असणार आहे पैशाच्या संदर्भात इक्वेशन एक्सचेंज असणार आहे तर त्याचं रिलेशन कशा संदर्भात आहे मग ते काय आहे का आपल्याला दिसते का बघा. आता याच्यात इलिमिनेशन काय होतं बघा कामगार कायदे काय संबंध येईल का त्यामुळे क गेला म्हणजे हॉल ऑफ द अबव गेला हा ऑप्शन गेला फक्त अ किंवा ब यापैकी. रोजगार पातळीचा काय संबंध येईल का नाही ना. त्यामुळे सर्वसाधारण किंमत पातळी आणि पैशाचं प्रमाण किंवा चलन पुरवठा हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्यायचं आहे. MU PT हे लक्षातच ठेवायचं आहे. मग फक्त अ इथं करेक्ट येईल फक्त अ 141. नंतर पुढचा आहे 142 नंबरचा क्वेश्चन. 142 मध्ये काय म्हटले तर उच्च शक्ती झाले पैसा H खाली पैकी कशा समजतं तुम्हाला डायग्राम माहिती असेल M0 M1 नंतर M2 आहे नंतर M3 आहे. तर हे लक्षात तुम्हाला माहिती असेल की याच्यामध्ये लोकांच्या हातात असलेला पैसा असतो आणि याच्यामध्ये प्रामुख्याने मग जे काय बँकेमध्ये लॉंग टर्मचे सेव्हिंग असतात तर त्या प्रामुख्याने असतात. तर त्याच्यामध्ये जो हा M0 असतो तर त्याला हाय पॉवर मनी म्हणतात. तर त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो तर काळ्या पैशाचा समावेश होईल का काही संबंध नाहीये. त्यामुळे क गेला की आपला ऑप्शन राहिला अ आणि ब. फक्त अ आणि ब योग्य आहे. म्हणजे काय मॉनिटरी लायबिलिटी आणि गव्हर्नमेंट मनी म्हणजे सरकारकडे असणारा पैसा म्हणजे RBI कडे वगैरे असणारा पैसा त्यामध्ये तो काळा पैसा त्याच्यामध्ये येत नाही. ठीक आहे. नंतर बघा 142 नंबर नंतर 143 नंबरचा प्रश्न आहे. 143 मध्ये बघा मुद्रा गणकावर खालील कुठल्या मुख्य महत्त्वाचा प्रभाव असतो म्हणजे मुद्रा गणक म्हणजे आपण मनी मल्टिप्लायरचे बघितलं ना MU PT तर त्याच्या संदर्भातच आहे ते. तर काय म्हटलेले कुठल्या गोष्टींचा इफेक्ट काय होतो मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने कुठल्या गोष्टींचा इफेक्ट होईल तर चलन गुणोत्तर होईल का करन्सी रेशो टाइम डिपॉझिट आणि डिमांड डिपॉझिट. आता बघा टाइम डिपॉझिट जर समजा एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांसाठी बँकेत पैसे ठेवले तर त्याचा इफेक्ट होईल ना कारण तो पैसे बँकेला वापरता येईल म्हणजे हे तर होईलच नक्की. नंतर काय रिझर्व्ह रिक्वायरमेंट म्हणजे रिझर्व्ह रिक्वायरमेंट जी काही राखीव आवश्यकता आहे समजा बँकेकडे CRR जास्त ठेवायला हवा किंवा म्हणजे RBI कडे किंवा SLR जास्त ठेवायला हवा तर त्याचा इफेक्ट होणार आहे का येस त्याचा सुद्धा इफेक्ट त्यावर प्रामुख्याने होईल. मग त्यामध्ये या दोन्हीचा इफेक्ट प्रामुख्याने आहेच आहे. मग चलन गुणोत्तर म्हणजे काय करन्सी रेशो किंवा करन्सी लोकांच्या हातात किती आहे किंवा मग बँकेमध्ये किती ठेवली तर तो रेशो आपल्याला विचारात घेता येईल. त्यामुळे या सगळ्यांचा इफेक्ट त्यावर होत असतो. मुद्रा गुणांकावर मनी मल्टिप्लायर किती होतोय. ठीक आहे. 144 नंतर पुढचं म्हणजे 143 नंतर 144 नंबरचा प्रश्न आहे बघा मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे कोणत्या प्रकारचे कार्य तर पैसा आपण मोजतो पैशाचे तीन टप्प्यामध्ये काय एक प्राथमिक कार्य दुय्यम कार्य आणि त्याला आपण म्हणतो तिसरं अनुषंगिक कार्य कॉन्टिजेंट अनुषंगिक. ठीक आहे. तर हे अनुषंगिक कार्य त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं की प्राथमिक कार्य काय एकतर पैसा आपण मीडियम ऑफ एक्सचेंज वापरतो आणि मूल्यमापनाचं साधन म्हणून प्रामुख्याने वापरत असतो. मग मूल्यमापन साधन हा कुठलाही प्राथमिक कार्यामध्ये येईल का तर यस प्राथमिक कार्यामध्ये त्याचा समावेश त्यामध्ये होईल. लक्षात आलं प्राथमिक कार्यामध्ये समावेश होत असतो. ठीक आहे. आणि मग दुय्यम कार्य वगैरे काय तर दुय्यम कार्य म्हणजे काय की आपण मग ट्रान्सफर्स वगैरे किंवा भविष्यातील देणी वगैरे आहे तर त्या देणी त्याच्यामध्ये येतात. 145 नंबर क्वेश्चन बघा पैसा गुणक अगेन मनी मल्टिप्लायरवर प्रश्न आलाय जो आपला 1.4 टॉपिक आहे मनीचा तर तो खूप महत्त्वाचा आहे करून ठेवायचा आहे. तर मनी मल्टिप्लायर कशावर अवलंबून आहे तर किंमत पातळीवर अवलंबून असेल का किंवा पैशाच्या मागणीवर अवलंबून असेल का किंवा पैशाचा पुरवठा तुमच्याकडे जेवढा राखीव पैसा आहे त्याच्यावरच मनी मल्टिप्लायर होईल.
राखीव पैसा नसेल तर मग बँकेत आपण पैसे टाकणारच कसा, त्यामुळे राखीव पैसा महत्वाचा, रिझर्व्ह मनी पर्याय क्रमांक 4 इथं उत्तर आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे 146 नंबर. बघा 146 मध्ये समीकरण दिलेले आपल्याला आणि समीकरणावरती प्रश्न आलेला आहे आणि यावर प्रश्न हमखास येतात. तर बघा मग यामध्ये काय म्हणजे अर्थशास्त्रज्ञ आणि त्यांचे समीकरण दिले. तर मग आपण MV PT बघितलेलं आहे, कोणाचं आयर्विन फिशर यांचं. तर ते फक्त थोडंसं मॉडिफाय करून दिलेलं आहे. मग ते MV PT कुठे दिसते का आपल्याला, तर इथं दिसते, ते मॉडिफाय केलेलं आहे. मग आपल्याला आयर्विन फिशर इथं जोडी लागते का, अचं 2 बघा, अचं 2 एकाच पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2, मग त्यामुळे बाकीचे पर्याय दिलेले जोड्या लावून घेऊ शकता. मार्शलचं कोणतं, पीगू रॉबर्टसन यांचं कोणतं आहे, तर ते आपल्याला ते समजून जातं. 146 नंतर पुढचा प्रश्न आहे 147. बघा 147 जर बघितला तर तो इन्फ्लेशन संदर्भातला आहे. तर त्यामध्ये काय म्हणले, कॉस्ट पुश इन्फ्लेशन म्हटलेलं आहे. कॉस्ट पुश की कशामुळे, म्हणजे एखाद्या ठिकाणी पुश आपण देतोय तर त्याच्यामुळे इन्फ्लेशन होते, तर त्यावर प्रश्न आपल्याला विचारलाय की कशामुळे होते. मग बघा उद्योगाची उत्पादन खर्चातील वाढ, म्हणजे समजा एखादा उद्योग आहे, तो एखादं उत्पादन घेतोय, त्यांना जर खर्च झाला तर काय होणार आहे, नक्कीच एखाद्या वस्तूचं इन्फ्लेशन याचं वाढणार आहे, त्याची किंमत वाढणार आहे. त्यामुळे अकरेक्ट आहे. कर आणि जकातीतील वाढ, समजा तो माल मार्केटमध्ये येताना कर वाढला, सो त्या म्हणजे त्या मालाची किंमत पण वाढणार आहे. म्हणजे काय केलं की त्या किमतीला पुश केले, कॉस्ट पुश ते पण येईल. नंतर काय, शेती उत्पन्नातील वाढ, शेती उत्पादन वाढल्यामुळे किंमत वाढते असं नाहीये, कदाचित उत्पन्न घटल्यामुळे किंमत वाढेल, त्यामुळे उत्पादन वाढ त्यामध्ये येणार नाही. त्यामुळे फक्त अ आणि ब पर्याय क्रमांक 2 इथं उत्तर येईल त्यामध्ये. नंतर पुढचा 148 नंबर प्रश्न. 148 मध्ये काय दिलेलं आहे, सार्क संदर्भात दिले. सार्क आपल्या कुठे सिलेबस मध्ये 1.5 मध्ये आहे. तर सार्क संदर्भातली प्रमुख उद्दिष्ट आपल्याला विचारले. तर सार्क संदर्भातले उद्दिष्ट काय, तर बघा सगळ्यात महत्त्वाचं काय, संबंधित प्रदेशातील लोकांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक आर्थिक कल्याणाला प्रोत्साहन द्यायचं आहे. नंतर काय, सामूहिक आत्मनिर्भरतेचं लक्ष करायचं का, येस करायचे. मुक्त प्रादेशिक व्यापाराचा विकास करायचा, येस करायचे. सगळ्या गोष्टी सार्कच्या उद्दिष्टांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. नंतर प्रामुख्याने आपल्याला बघा पुढचा प्रश्न आहे आता 149 नंबरचा. 149 मध्ये काय म्हणले, आयएमएफच्या संदर्भात आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आयएमएफच्या कार्यामध्ये, आणि आयएमएफचे कार्य काय प्रामुख्याने, तर आयएमएफच्या कार्यामध्ये जर बघितलं आपण तर बघा सगळ्यात महत्त्वाचं काय, स्थिरीकरणाला प्रोत्साहन देते का, जर बॅलन्स ऑफ पेमेंट ताळेबंद एखाद्या देशाचा बिघडला असेल, येस त्याला प्रोत्साहन देते. नंतर काय, अरिष्टांना प्रतिबंध करण्यास मदत करते का, व्यापाराला चालना देऊन वृद्धीला प्रोत्साहित करते का. तर स्थिरीकरण महत्त्वाचं आहे, त्यामुळे अ तर करेक्ट येणार आहे. मग अ करेक्ट येणार आहे, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर अरिष्टांना प्रतिबंध म्हणजे काय, जे काही क्रायसिस आले आर्थिक, आपले 1991 चे क्रायसिस होते, तर त्या क्रायसिसवर प्रतिबंध करण्यासाठी मदत आहे. आणि व्यापाराला चालना देऊन वृद्धीला प्रोत्साहन म्हणजे काय, तर देशाला मदत करायची पाहिजे, त्यांच्या इम्पोर्ट एक्सपोर्टला चालना द्यायची, जेणेकरून काय होईल, त्या देशाची ग्रोथ होईल. तर हा पॉईंट सुद्धा महत्त्वाचा आहे. त्या वृद्धीला प्रोत्साहन देण्यास सुद्धा आयएमएफचं कार्य आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. अ ब क इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नंतर पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न जर बघितला तर 150 नंबरचा शेवटचा प्रश्न आपला. तर तो WTO चे जे करार आहेत वेगवेगळे, तर त्या करारावरती स्वच्छता विषयक सॅनिटरी आणि फायटोसॅनिटरी ज्या उपाययोजना आहेत, तर वेगवेगळे करार आहेत, म्हणजे कृषी करार वगैरे असेल किंवा मग गॅट आहे, गॅटचा आहे, तर त्या संदर्भातला करार. त्याच्यामध्ये फायटोसॅनिटरी किंवा स्वच्छता विषयक बघा, म्हणजे आपण जे काय पॅकेज फूड एक्सपोर्ट करतो, तर त्याच्या स्वच्छते संदर्भात हे उपाययोजना किंवा त्या संदर्भातला करार आहे. तर प्राणी आणि वनस्पतीच्या आरोग्याची सुरक्षितता, तर येस तो उपाययोजना त्या संदर्भात आहे. अन्न सुरक्षा त्यामध्ये महत्त्वाची, येस. सामाजिक आरोग्य त्यामध्ये येत नाही, तर समाजाचं आरोग्य महत्त्वाचं नाहीये, तर त्यामध्ये मनुष्य आणि वनस्पती किंवा प्राणी येईल, परंतु सामाजिक आरोग्य, त्यामुळे क येणार नाही. क आलं नाही तर मग त्या डेलिव्हेशनने पर्याय क्रमांक 1 निवडतो, फक्त अ आणि ब. सो अशा तऱ्हेने आपण 2021 चे प्रश्न सगळे डिस्कस केले. इकॉनॉमिक्स टॉपिकचे 105 प्रश्न. तर हे प्रश्न तुम्ही एकदा रिव्ह्यू करून घ्या आणि मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये 2022 चे प्रश्न डिस्कस करणार आहोत. तर आपण इथे थांबूया. धन्यवाद.